त्याच्यात तुम्ही एकरूप होता आणि देवाचं चित्र तुमच्या डोळ्यापुढे हृदयामध्ये प्रकट होतं. संसार जो आहे तो बाजूला जातो. वाईट गोष्टी ज्या आहेत, वाईट विचार जे आहेत ते थोडेसे बाजूला जातात आणि जे काही शब्द, जे काही वाङ्मय वक्ता सांगत असतो त्याच्याशी तो एकरूप होतो. हे साक्षात हरी कथा म्हणजे वाङ्मय स्वरूप आहे, शब्दात्मक आकृती आहे भागवत आणि परीक्षित राजाला शुकदेव सांगतात सांगणारा विरक्त शिरोमणी महात्मा आणि ऐकणारा राजा दोन्ही अधिकारी आहेत. कारण ज्ञान जे असते चांगली गोष्ट ते अधिकारी माणसाला सांगतात, अनाधिकारी माणसाला जर सांगितली तर तो त्याचा गैरवापर करतो. म्हणून चांगली गोष्ट असेल, चांगली वस्तू असेल ती चांगल्या माणसाच्या हातातच पोहोचवली पाहिजे. म्हणून अधिकारी पाहून ज्ञान द्यायला पाहिजे. कुणालाही ज्ञान जगामध्ये सर्व सांगत नाही. शिष्यालाच काम उपदेश करतात, चांगल्या माणसालाच त्या ठिकाणी काम उद्बोधन करतात. कारण त्यांना माहिती आहे पात्र योग्य आहे म्हणून आपण जी परिस्थितीला सांगितली कथा आपण श्रवण करत आहोत. भगवान शुकदेव ज्या देवाने भगवंताने संरक्षण केले गर्भामध्ये त्याचं चरित्र विस्तृत पद्धतीने ऐकायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे, मला माहिती नाही, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र फक्त दशमस्कंदामध्येच आहे. बाकी 9 स्कंद जे आहेत ना त्या 9 स्कंदामध्ये बाकीच्या अवताराच्या कथा आहेत. पण कृष्ण चरित्राचा फक्त एकच स्कंद आहे मानलेला. आणि दुसरी जी आहे तर तुम्हाला माहिती असेल हे जे दशमस्कंद आहे या दशमस्कंदामध्ये भगवंताने गोकुळातल्या वृंदावनातल्या त्या ब्रजमंडळातल्या संपूर्ण लीला केलेल्या आहेत. त्याचं चरित्र फक्त दशमस्कंदामध्ये आणि एकादश स्कंदामध्ये संपूर्ण ज्ञानच आहे. सगळ्या खोड्या असतील, गीत असतील, सगळे दशमस्कंदामध्ये. म्हणून भागवताचा सगळ्यात मोठा स्कंद दशमस्कंद आहे आणि सगळ्यांना आवडणारा तो दशमस्कंद. एकादश स्कंदामध्ये ज्ञानाचं वर्णन, ज्ञान जे आहे पचायला थोडंसं कठीण असतं. एकनाथी भागवत हे एकादश स्कंदावरती आहे, दशमस्कंदावरती नाही. आणि म्हणून या दशमस्कंदामध्ये भगवंताचं चरित्र आणि त्या चरित्राचं गुणगायन केलेलं आहे. वाणीची सार्थकता तिच्यामध्येच आहे, चांगलं वर्णन करावं वाणी. कारण वाचनामुळे वाणीमुळे दुसरा माणूस आपल्याला त्या ठिकाणी प्रेम करतो. एखादा गोड बोलणारा असतो याचा अर्थ काय, चांगलं बोलणारा असतो याचा अर्थ काय, काहीही आपण न पाहता त्या व्यक्तीला आपण पूजनीय मानतो, चांगलं मानतो. आणि एखादा माणूस आपल्याला शिव्या देत असेल, शब्दाचा प्रभाव असा असतो. एखाद्याला आपण म्हणतो तुम्ही फार सर्व स्वभावाचे आहात, फार तुमच्या श्रीमंतीचं काय वर्णन करावं, तुमच्या मोठेपणाचं काय वर्णन करावं, तुमच्या विद्वत्तेचं काय वर्णन करावं. म्हणजे व्यक्तीचं वर्णन करायला लागलं तर कालिदासाने असं सांगितलंय. कालिदास संस्कृताला फार मोठा पंडित आहे. या जगामध्ये स्तुती पूर्ण प्रिय म्हटलं, स्तुती प्रत्येकाला प्रिय असते. म्हणून एखाद्या देव असं शब्दाने वर्णन केलं ना, वरून तो नाही म्हणतो, परंतु आपल्याला चांगलं वाटतं, मला चांगलं म्हणतो. आणि त्याच माणसाला जर तुम्ही कुत्रा असं म्हटलं, तुम्ही गावाला शब्द एक शब्द स्तुतीचे आहे आणि दुसरे शब्द जे आहेत ते आपण जसं व्यवहारामध्ये शब्द वापरतो ते शब्द जर आपल्याला पुढे घेतलेला त्या माणसाला वेदांमध्ये सुंदर आहे. प्रतिकूल आणि अनुकूल हे 2 शब्द आले.
अनुकूल ज्ञानाने माणसाला त्या ठिकाणी सुखाची अनुभूती होते आणि प्रतिकूल ज्ञानाने माणसाला दुःखाची अनुभूती येते. जर आपल्याला आता प्रतिकूल अनुकूल ज्ञान दिले आहे, जाणवलं पहाटेच्या वेळी जर कोणी मंद अंधकारात चालला आणि रज्जू दोरीने जर सडकवर पडलेले असते, निराळे बघा, निबिड अंधकार पण नाहीये आणि निवड प्रकाश पण नाहीये, अशा मंद अंधकारात भ्रम होत असतो माणसाला. भ्रम होण्यात एवढेच कारण मंद अंधकार लागतो आणि त्या मंद अंधकारामध्ये रस्त्यावर चालला दोरीला पाहिल्याच्या नंतर झटका बसतो. आपल्याला भीती वाटते, सर्व वाटतं साप आहे. आता मला सांगा, दोरी साप आहे का? दोरी साप नाही आपल्याला. याच्या विपरीत ज्या ठिकाणी आपण दोरी ठेवतो त्या ठिकाणी जर मंद अंधकारात साप बसलेला असेल ना, तर कधी कधी ती दोरीचा किंवा सापाला माणसं पकडतात. म्हणजे रज्जूवर सर्वांना जसं मिथ्या भास होतो तसं हे जगत देखील असंच आहे असं वेदांत सांगितलं. इथे आल्याच्या नंतर आपल्याला देखील भ्रम होतो, स्वप्न देखील भ्रम आहे. जगत असताना स्वप्न आपल्याला रात्री पुरतं असतं आणि 100 वर्षामध्ये सगळ्यात मोठं स्वप्न असतं. कुणाचा विवाह होतो, कुणाचे भांडण होतात, कोणी फिरायला जातं, कुणाला आनंद होतो, कुणाला काय होतं. हे 100 वर्षाचं मोठं स्वप्न आहे. रात्री पुरतं ते क्षणिक स्वप्न असतं आणि जगत असताना हे 100 वर्षाचे स्वप्नच असतं. ज्ञानेश्वरी ज्ञानाला काय म्हणतात किंवा ज्ञानावरचं आगमन कसं आहे, मृग जळावर जाईल. हे मृगजळ आहे. मृगजळ म्हणजे मिथ्याभास, आभास आपल्याला खोटं वाटतं आपल्याला. म्हणून हे जगत देखील असंच आहे. माणसाला वाटतं की तो माझ्यावर प्रेम करतो, ती माझ्यावर प्रेम करते आणि जगाचा स्वभाव असा आहे, नसेल नका तर दे नका असा स्वभाव असतो. स्वार्थापोटी सगळं कोणी जगत प्रेम करत असतो. म्हणून या जगतामध्ये गुंतून राहू नका, अटॅचमेंट ठेवू नका. हे मला समजायला सांगितलं. संसार सोडून नका समजायला सांगितलं. लाईट पण लागलं. माणसं म्हणतात बघा, अहो सकाळी त्यांनी चुन्ना मागितला मला, सगळ्याला चुन्ना लावून दुपारी गेला म्हणतात. असा आहे. म्हणून क्षणिक आहे हा सर्व प्रपंच. असं साधू संत सांगतात. काल आपण भगवान जे आहेत ते प्रकट झाले. ऐका आता, लक्ष द्या. जीवाचा जन्म असतो आणि देवाचा अवतार असतो. जीव जो आहे तो परेच्छा प्रारब्धाने जन्माला येतो आणि मरतो, आणि संत आणि भगवंत हे स्वेच्छेने येतात. त्यांच्या हातात आहे. त्यांना जेव्हा येऊ वाटतं तेव्हा साधू संत अवतार घेतात. अवतार तुम्हा धराया कारण, म्हणजे संतांना विशेषण देत असताना अवतार ही उपाधी दिली जाते, संज्ञा दिली जाते. आणि जीवाचा अवतार नसतो, जीवाचा जन्म असतो. आणि तोही जन्म अवतार हा शब्दाने तर त्याला अवकळा असंच म्हणावं लागेल. कारण जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसाला अनेक प्रकारचे दुःख पचवावे लागतात, सहन करावे लागतात. काय काय माणसं दुःखाला कंटाळून सुसाईड करतात. जर तो सुखी असता तर त्या स्टेप पर्यंत तो गेलाच नसता. पण काय काय माणसं जे असतात करू नये पण करतात असं. म्हणून संतांनी सांगितलं
अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, नसा हे पाषाण फुटती, भय कापचित्ती भरलासे. इथे भीती आहे आणि ही भीती म्हणजे मृत्यूची भीती आहे. अनेक प्रकारचे दुःख संसारिक माणसाकडे आहेत, म्हणून संत जे आहेत ते जीवाला सुख देण्याकरता अवतार घेतात. आणि भगवंताचे अवतार घेण्याचे कारण जे आहेत ना, ते म्हणजे आपल्या भक्ताचं संरक्षण करण्याकरिता, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अनेक युगामध्ये भगवंताने अवतार घेतलेले आहेत. अवतरती इति अवतारः, जो निर्गुण निराकार आहे तो सगुण साकार होतो महाराज. कारण त्याला अवतार घ्यावासा का वाटतो? कारण त्याला लीला करायचे म्हणून तो अवतार घेत असतो. कोणाच्या रूपामध्ये येईल हे मात्र सांगता येत नाही. पता नहीं किस रूप में नारायण मिल जाएंगे. कोणत्या रूपामध्ये येतो? देवाने आतापर्यंत वराह अवतार घेतलाय, मत्स्य अवतार घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी महाराज अनेक अनेक अवतार, नरसिंह अवतार, तदनंतर त्या ठिकाणी समुद्र मंथनाच्या वेळेस मोहिनी अवतार, असे वेगवेगळे अवतार भगवान जे आहेत वेळ पडल्याच्या नंतर घेतात. परंतु संपूर्ण अवतारामध्ये एक कृष्ण अवतार असा आहे की भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये निगेटिव्ह एनर्जी कधीच नव्हती महाराज. भगवान जे आहेत ना ते अत्यंत पॉझिटिव्ह आहेत. रामचंद्र प्रभू धीर गंभीर आहेत, पण भगवान श्रीकृष्ण कधी रडलेत असा प्रसंगच नाही महाराज. असं भगवंताचं चरित्र आहे भगवान श्रीकृष्णाचं. म्हणून त्याला हिंदू धर्मातल्या बुद्धिमान किंवा ऋषी लोकांनी पूर्णतम अवतार असं म्हटलं. पूर्ण अवतार नाही, पूर्णतम अवतार आहे. नाही असा हा शब्दच नाहीये. जो येईल त्याचा स्वीकार आहे. सगळ्या गोष्टीने परिपूर्ण जीवन म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं आहे. राजकारण ही तसंच करतात, अर्थकारण तसंच करतात, सामाजिक कारण देखील तसंच करतात. बुद्धिमानी आहेत, विद्वानी आहेत, ज्ञान ही जगाला सांगतात आणि विरक्त ही आहेत महाराज. भगवान कोणाला म्हणावं? 6 गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याला भगवान म्हणतात. ऐका, यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत. षड ऐश्वर्य संपन्नता ज्याच्याकडे असते त्याला भगवान असं म्हणतात. आणि असा हा भगवान जो आहे काल त्या मथुरेमध्ये कारागृहामध्ये प्रकट झाला. म्हणजे त्याने अवतार घेतला. कुणाच्या पोटी? देवकी आणि वसुदेवांच्या पोटी. कारण या दोघांचं तप होतं म्हणून भगवंताने तिथे अवतार घेण्याचं ठरवलं होतं. भगवंताचं प्राकट्य झालं आहे कारागृहामध्ये. म्हणजे देवाला देखील जेलमध्ये यावं लागतं महाराज. हे वैशिष्ट्य. रामचरित्र आणि कृष्ण चरित्र एकदम अपोजिट आहेत महाराज. चरित्र जर बघितलं, राम प्रभूचा जन्म म्हणजे अवतार जो आहे तो भर उन्हाळ्यामध्ये आणि दुपारी 12 वाजता. आणि भगवान श्रीकृष्णाचं प्राकट्य जे आहे ते रात्री 12 वाजता. एक शुक्ल पक्षात, एक कृष्ण पक्षामध्ये. परस्पर विरोधी चरित्र आहे दोघांचं, परंतु अंश मात्र एकच आहे. असे त्या ठिकाणी परमात्मा जो आहे देवकीच्या त्या ठिकाणी चतुर्भुज रूप धारण केलेली आहेत, प्रकट झाले. आणि प्रकट झाल्याच्या नंतर सगळ्या देवता पुष्पवृष्टी वगैरे करायला लागल्या, गर्भस्तुती वगैरे करायला लागले. आणि देवकी माते ही जी आहे ती त्या ठिकाणी महाराज ती मूर्छित अवस्थेत होती, तिला काहीच माहिती नव्हतं. वसुदेव जी आहेत, वसुदेवानी देवाचं ते स्वरूप पाहिलं आणि ओळखलं हा कोणी सामान्य नाहीये. वसुदेवानी तिथे चांगली स्तुती केली. आणि मग देवकी माता जेव्हा जागी झाली आणि पाहते तर काय, इथे चतुर्भुज
रूप धारण केलेला तो चतुरानन तिथे उभा होता. आणि मग महाराज परमात्म्याला त्या ठिकाणी पाहते आणि देवाला म्हणते, देवा हा इहलोक आहे, इथे एवढा मोठा होऊन आलेला नाही चालत, लहान व्हावं लागेल. म्हणून भगवान जे आहेत ना ते लहान झाले. किती लहान झाले? 4 वर्षाचे. म्हणजे एवढं का नाही म्हणजे यापेक्षा आणखीन लहान. असं करता करता नुकता जन्माला आलेला शिशु असतो तेवढे देव त्या ठिकाणी झाले. आता ही भक्ताची इच्छा आहे, आई वडिलांची इच्छा आहे. महाराज देवाला काही करता येतं. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम इति समर्थ, हे उपनिषदातला श्लोक आहे. जे आपल्याला करता येतं ते त्याला करता येतं, जे आपल्याला करता येत नाही ते त्याला करता येतं, आणि जे कोणालाच करता येत नाही ते त्यालाच करता येतं. असं त्याचं स्वरूप आहे. तो समर्थ आहे. आणि जेव्हा लहान शिशुवत झाला तेव्हा देव बोलायला लागला, माते एवढा का, असा का? देवकी माता म्हणते, देवा इथे आल्याच्या नंतर गुलू गुलू बोलणे जमत म्हणे, इथे रडावं लागतं. जन्माला आल्याच्या नंतर लहान मुलं जसे रडतात तसं टाव पडून रडावं लागतं. आणि मग मात्र त्या ठिकाणी देवाने रडायला प्रारंभ केल्या मग महाराज त्याला आपोआप त्या ठिकाणी वात्सल्य प्रेम जे आहे ते उमटलं. आणि त्या ठिकाणी देवकी माता जी आहे ती स्तनपान करत आहे. स्तनपान झाल्याच्या नंतर भगवंत इशारा करतात की मला इथे नाही, तुम्ही काळजी करू नका, की तिकडे आता मला जायचंय. कुठे? गोकुळ. कारण मथुरेपासून गोकुळ जे आहे ते 8-10 किलोमीटर अंतर आहे त्याच्यामध्ये. आणि आता मला गोकुळामध्ये जायचं आहे. महाराज नंदाच्या घराला मजने गोकुळा. नंद बाबा जे आहेत ना त्या नंदाच्या घराला मला घेऊन जा, तिथे मी आता लीला करणार आहे, असं भगवान त्या ठिकाणी वसुदेवजीला सांगतात. पण प्रश्न निर्माण झाला वसुदेवांना की रात्रीचे 12 वाजले, कारागृहाला मोठे मोठे कुलूप आहेत, बाहेर पहारेकरी आहेत, आणि एवढ्या बंधनातून कारागृहातून तिथपर्यंत जायचं कसं महाराज? मग मात्र भगवान म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, मी सगळी व्यवस्था केलेली आहे. भगवंताने आपली योग माया पसरवली आणि जेवढे पहारेकरी आहेत हे सगळ्यांना अशी झोप लागली महाराज, त्यांना काहीच माहिती नाही काय चाललंय, काय होत आहे ते. झोपी गेली. आता मला सांगा, देवाचं चरित्र ऐकायला आले तर माणसं झोपी जातात. देव तिथं आल्याच्या नंतर देवाची इच्छा आहे सगळ्यांनी झोपावं, तर झोपले सगळे पहारेकरी. वसुदेवजीला त्या ठिकाणी प्रश्न उत्पन्न झाला. म्हणजे आता कारागृह, काळजी करून कारागृहाचे द्वार आपोआप त्या ठिकाणी उघडले गेले. आणि एका छोट्याशा टोपलीमध्ये घेऊन आपल्या डोक्यावर जेव्हा घेतले तर 7 दार होते. 7 त्या ठिकाणचे महाराज त्या जेलचे जे गेट होते ते आपोआप उघडले. आणि वसुदेवजी भगवंताला घेऊन निघाले आहेत. आणि रात्रीच्या वेळी कृष्ण पक्षात म्हणजे श्रावण माच्या अष्टमी तिथीला देव आला आहे म्हणून देवाचं स्वागत करण्याकरता मंद मंद पाऊस पडत होता. लहान लहान तुषार देवाच्या कोमल गालावर पडत होते. कारण त्या मेघाला माहिती होतं, मी जर मोठ्याने पडलो तर देवाला सल होईल, दुःख होईल, जखम होईल. म्हणून मंद मंद पाऊस पडत आहे. आणि भगवान जे आहेत ना त्या ठिकाणी अगदी शिशु अवस्थेत निघाले आहेत. आणि डोक्यावर जो देवाला घेतो त्याला आपोआप कारागृहाचे दार उघडतात. हा त्यातला आध्यात्मिक अर्थ आहे महाराज. देवाला डोक्यावर घ्या, संसाराला डोक्यावर घेऊ नका. साधू संत सांगतात, ज्यांनी संसाराचं ओझ डोक्यावर घेतलं त्याला संसार दाबतो, पुन्हा जन्माला घालतो, पुन्हा मृत्यूच्या गाळ्यामध्ये अडकावं लागतं. परंतु जो देवाला डोक्यावरती घेतो तो या जन्म मरणाच्या यातायातीतून मुक्त होतो महाराज. मग सगळ्या साधू संतांनी सांगितलेलं आहे, देवाला शरण गेल्याशिवाय या जगामध्ये तुम्हाला मोक्ष मिळत नाही. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. राधे राधे. भव
नाम संसार, हा दुस्तर असणारा संसार तो तरुण जाता येत जो देवाला शरण गेला आणि देवाला डोक्यावरती घेतलं, हा आध्यात्मिक अर्थ आहे. आणि म्हणून निघाले आहेत वसुदेवजी. सगळ्या त्या अरण्यातल्या वनातल्या गायींना आनंद झालाय. मोर देखील रात्री नृत्य करत होते. मंद मंद पाऊस पडत आहे आणि चंद्राला देखील एवढा आनंद झाला का, भगवान जे आहे ते चंद्रवंशामध्ये प्रकट झालेले. चंद्र देखील मध्य भागामध्ये येऊन स्थिरावलेला आहे. देवाचं ते नटखट स्वरूप, कोवळ शरीर, भगवंताचे टपोरे डोळे, कुरडे केश, सुंदरातील सुंदर त्या देवाच्या सौंदर्याला पाहून चंद्राला देखील मोह उत्पन्न झाला. अरे वा देवा, फार सुंदर तुम्ही रूप धारण केलेलं आहे. तिथून मग महाराज वसुदेवजी पुढे जातात. वाटेमध्ये यमुना मैया आली. यमुना मैयाला असं म्हणतात की त्या ठिकाणी यमुना मैयाला भेटण्याकरता सगळे तीर्थ, सगळ्या नद्या आल्या होत्या. महाराज वशिला लावला होता देवाचं दर्शन घेण्याकरता. अनेक नद्यांचं पाणी यमुनेला एकत्रित जमल्यामुळे इतकं त्या ठिकाणी महाराज पूर जसा असतो तद्वत त्या ठिकाणची कंडिशन होती. आणि म्हणून तिथून मग महाराज आता या पुरातून ऐलथडीहून पैलथडीला कसं जायचं त्या ठिकाणी वाटायला लागलं वसुदेवजींना. आणि वसुदेवजी विचार करायला लागले, पण देवाचं वचन आहे, देवाचा शब्द आहे, आपल्याला तर जायचंय पलीकडे. त्या ठिकाणी त्यांनी काहीच विचार केला नाही. महाराज पाण्यामध्ये चालायला लागले, त्या पुरातून चालायला लागले, नदी पात्रातून. त्या पाणी कमरेपासून छातीचं गळ्यापर्यंत, गळ्याचं नाकात तोंडात जायला लागलं. मग मात्र देवाला असं वाटलं, महाराज काल्य त्या ठिकाणचा जो भगवंताचा शेष आहे असा वरती होता देवावरती. महाराज छत्राचं कार्य जे आहे ते करत होत ते. आणि मग देवाला घेऊन जात असताना देवाला वाटलं पिताजी निघाले आहेत, यांचा श्वास बंद पडेल, म्हणून आपण आता हिला लवकरात लवकर दर्शन द्यायला पाहिजे, कारण हीच आहे पुन्हा माझी पत्नी म्हणून त्या ठिकाणी ती येणार आहे. म्हणून महाराज त्या जे पाणी आहे यमुनेचं, त्या यमुनेच्या पाण्यामध्ये भगवंताने आपला नाजूक छोटासा अंगठा जो आहे तो स्पर्श केला. यमुना मैया स्वतःला कृतकृत्य मानायला लागली. वा, देवाचं दर्शन, देवाचा स्पर्श मला झाला, कारण योगी याच्या ध्यानी ध्याताना तुळसी. भाग्य आहे यमुनेला वाटायला लागलं माझं, देवाने मला स्पर्श केला. म्हणून त्यावेळेस यमुना मैयेनं असा मार्ग दिला, पाणी अत्यंत खाली गेलं आणि सहज वसुदेव जे आहेत ना त्या गोकुळामध्ये जातात. आणि त्या गोकुळामध्ये मोठा नंदाचा वाडा भवन होतं, त्या भवनामध्ये प्रवेश करतात. गोकुळातल्या लोकांना काहीच माहिती नाही, गावात कोण शिरले, कोण आले, कशाचाच महाराज त्यांना त्या ठिकाणी पत्ता नाहीये. आणि जेव्हा आत त्या भवनामध्ये गेले तर तिथे एक कन्या माया जी आहे तिचा जन्म झाला होता. आणि त्या कन्येला अलगत उचलतात आणि आपला लाला जो आहे तो तिथे ठेवला महाराज. आणि लालाला ठेवून परत आले इकडे. परत आल्याच्या नंतर इकडे कंसाला तात्काळ कळालं की माया जी आहे ती ओरडायला लागली, रडायला लागली. दार आपोआप जशाला तसे झाले बरं का, कोणाला काहीच माहिती नाही. कंस माझा काळ, माझा आठवा, मला मारणारा आला, त्याला आता लगोलग मारतो म्हणून त्या ठिकाणी पळत होता. पळतोय 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 महाराज. जेव्हा देवकी आणि वसुदेवाच्या जवळ गेला आणि मग महाराज त्यांनी ते जी माया होती त्याला काहीच माहिती नव्हते मुलगा आहे का मुलगा आहे, ती अशी गरगर गरगर फिरायला लागली. आणि मग महाराज ते हातातून आसी निसटली आणि ते अष्टभुजा रूप धारण करून ती योगिनी जी आहे, ती माया जी आहे ती बोलायला लागली, अरे दुष्ट, तू काय मला मारणार? तुला मारणारा तुझा जो काळ आहे, तुझा जो वैरी आहे, तो या ब्रजमंडलामध्ये त्याने अवतार घेतलेला आहे. तू काय मला मारणार? तुझा लागी वधी, तुला मारण्याकरता उपजला मज आधी, तुला मारण्याकरता तो माझ्या अगोदर त्याने जन्म घेतलाय. असं जेव्हा ती माया बोलायला लागली महाराज, त्यावेळेस कंसाला पश्चाताप झाला. ती माया अंतर्धान पावली. काय घडलं काहीच कळलं नाही महाराज. त्याला चमत्कार झाला असं वाटत होतं त्याला. आणि मग मात्र कंस जो आहे तो आपल्या बहिणीची म्हणजे देवकीची आणि वसुदेवांची त्या ठिकाणी माफी मागत होता.
ताई झालं गेलं जाऊ दे म्हणे, आणि ती मला माहिती नव्हतं मुलगा आहे का मुलगी आहे. थोडस त्या ठिकाणी देवकी आणि वसुदेवांना माहिती होतं काय काय घडले काय काय नाही, पण ते गप्प शांत होते महाराज. आपला लाला सुखरूप आहे हे त्यांना माहिती होतं. आणि मग तिथून पुढे जे आहे इकडे काय घडलं, पहाटेच्या वेळची घटना आहे, डोळ्यापुढे आणा. आणि नंद कोणाला म्हणतात, 9 लाख गायी ज्याच्याकडे आहेत त्याला नंद असं म्हणतात. नीट आहे का बरं? 9 लाख गायी. नंद हे नाव नाहीये, नंद पाटील जशी संज्ञा आहे, पाटील जशी उपाधी आहे, कुलकर्णी जसं उपाध्या होत्या जुन्या काळामध्ये, तसं त्या काळामध्ये 9 लाख गायी ज्यांच्याकडे आहे त्याला नंद हे त्या ठिकाणी संज्ञा दिली जात असे. तसं महाराज दूध दुभत्याला काही कमी नव्हतं. आणि नंदाचं असं होतं, नंदाने खूप महाराज त्या ठिकाणी सगळ्या देवांना प्रार्थना केली होती, सगळीकडे सगळं केलं होतं, परंतु त्यांना काही मुलगा झाला नाही किंवा संतती झाली नव्हती. परंतु जी यशोदा मैया आहे ती आता जे आहे गरोदर होती हे माहिती होतं, तोही काळ जवळ आलेला होता, परंतु ती माया आहे हे त्यांना माहिती नव्हतं. आणि जेव्हा त्या गोकुळामध्ये पहाटेच्या वेळी नंद बाबा धारी काढण्याकरता त्यांच्या गायीच्या गोठ्यामध्ये गोशाळेमध्ये त्या ठिकाणी गेले, आणि मग त्यांची बहीण होती नंद बाबाची, तिचं नाव सुनंदा असं होतं. ती सुनंदा तिनं जे आहे छोट्याशा अशा खिडकीतनं बघितलं, यशोदेच्या बाजूला नटखट स्वरूप असा हा एक छान असा गोंडस मुलगा तिला दिसला. ती पळत पळत त्या ठिकाणी गेली आणि गोशाळेमध्ये जाऊन दादा दादा झाला, दादा झाला, दादा झाला असं त्या ठिकाणी आविर्भावाने बोलायला लागली. नंद बाबा म्हणतात काय झालं? म्हणले मी तुला फार आनंदाची बातमी सांगणार आहे. म्हणले अगोदर तिजोरीची चावी दे मला. तिजोरीची चावी? म्हणले कशाला? म्हणले मला गिफ्ट पाहिजे, भेट वस्तू पाहिजे, काहीतरी पाहिजे मला, तेव्हा मी तुला आनंदाची बातमी सांगते. ठीक आहे. नंद बाबाच्या घरामध्ये काही कोणत्या गोष्टीची कमतरता नव्हती. थोडीशी कल्पना करा, 9 लाख गाईचं दूध, त्या 9 लाख गाईच्या दुधापासून बनणारे प्रोडक्ट, म्हणजे त्या काळामध्ये सगळ्या भारतामध्ये त्यांचे प्रोडक्ट विकत असावे, दुधापासून बनलेले, दही असेल, पनीर असेल, जे काही असेल महाराज. आणि ज्याच्याकडे एवढ्या गायी आहेत म्हटल्याच्या नंतर तो का गरीब राहणार आहे का महाराज? अनेक गवळी होते त्यांच्या ठिकाणी धारी काढण्याकरता. आणि अशा प्रकारे नंद बाबा जे ते मुख्य होते, मालक होते, त्यांनी आपल्या तिजोरीची चावी दिली आणि सांग म्हटले तुला काय त्या ठिकाणी काय झालं मला? त्यावेळेस ती म्हणतात की तुला लाला झाला आहे, फार गोड आहे. मग महाराज नंद बाबा जे आहेत त्यांच्या आनंदाला पारावा राहिला नाही. नंद बाबाने लगेच तात्काळ त्या ठिकाणी संकल्प केला, आता मला मुलगा झाला आहे, आता मी अन्नदान करेन, ज्ञानदान करेन, साधू संतांना द्रव्यदान करेन, वस्त्रदान करेन. अशा प्रकारे त्या ठिकाणी संकल्प नंद बाबा करतात. आणि मग पळायला लागले महाराज त्या लालाला पाहिल्याकरता. तेवढ्यामध्ये ब्राह्मणाने आणि साधू संतांनी मार्ग अडवला. म्हणले अशा अशुची अवस्थेमध्ये तिथे जाता येणार नाही, थोडस स्नान करा, जातक कर्म करायचे आहेत, स्नान संध्या करून मग तुम्ही त्या प्रसूती गृहाकडे चला असं ब्राह्मणांनी सांगितल्याच्या नंतर नंदबाबा तिकडे गेले. आणि ही वाऱ्यासारखी वार्ता बातमी जी आहे सगळीकडे त्या ठिकाणी पसरली महाराज. आणि सगळ्या गवळणी जे आहे त्या ठिकाणी शृंगार करून त्या यशोदेला आणि नंद बाबाला बधाई देण्याकरता येत होते. आणि काय झालं त्या गोकुळातल्या अवस्थेचं वर्णन आमच्या साधू संतांनी देखील केलेलं आहे महाराज. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर आणि नारी, सगळ्याला आनंद झाला की यशोदेला लाला झाला आणि नंद बाबाला मुलगा झालाय म्हणे. चला चला पाहण्याकरता सगळ्यांनी आपापल्या घरी जे आहेत ना ते गुढिया तोरणे करती, कथा गाती, गाणे गुढ्या उभा केल्या महाराज. गुढी उभा करणं हे आनंदाचं प्रतीक आहे. आणि सगळ्या गवळणी जी आहेत ना त्या देवाला पाहण्याकरता येत होत्या महाराज. फार भगवान स्वरूपवान आहे महाराज. भगवंत जे तपश्चर्या करून प्राप्त होत नाही असा देव आज प्रत्यक्ष त्यांना त्या चर्मचक्षुला पाहायला मिळणार आहे. म्हणून या कोणी गवळणी सामान्य नव्हत्या, हे असाधारण होत्या महाराज, सगळ्या साधारण नव्हत्या. आणि येणाऱ्या गवळणी देवाकडे येत असताना रिकाम्या हाताने येत नव्हत्या. ऐका, राजाकडे
गुरुकडे आणि देवाकडे जात असताना रिक्त हस्तवन गंतव्य, हा रिकाम्या हाताने जाऊ नये. काही ना काहीतरी, पत्रम पुष्पम फलम तोयम, पत्र असेल, फळ असेल, पुष्प असेल, काही नसलं तर कमीत कमी पाणी तरी घेऊन जाऊ म्हणे. पत्रम पुष्पम फलम तोय, तोय शब्दाचा अर्थ आहे पाणी. म्हणून प्रसन्न करण्याकरिता, राजाला प्रसन्न करायचं असेल ना, आमदाराकडे जायचं असेल ना, तर तुम्ही एखाद्या त्या ठिकाणी पुष्पगुच्छ घेऊन जा. त्याला त्या ठिकाणी तेवढं चांगलं वाटतं आणि तुमचं रखडलेलं काम एका साईन मध्ये लगेच करून टाकतो राजा, मंत्री म्हणा, काही म्हणा. म्हणून आपण राजाकडे रिकाम्या हाताने जाऊ नये, गुरुकडे जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये आणि देवाकडे जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये. सगळे कोणाच्या घरी दही, कोणाच्या घरी ताक, कोणाच्या घरी दूध होतं, कोणाच्या घरी तूप होतं, कोणाकडे पुष्पहार होते. जे जे ज्याच्या घरामध्ये आहे ते भगवंताला देण्याकरिता त्या ठिकाणी देऊन दर्शन घेण्याकरता जात होते. आणि दुसरं असं आहे, देवाला काहीतरी द्यावं लागतं, त्याच्याशिवाय देव ही देत नसतो. नीट आहे का बरं का? देशी तेव्हा घेशी, ऐसा असशी उदार. देव उदार आहे, पण काहीतरी द्यावं लागतं, त्याच्याशिवाय देत नाही महाराज देव सुद्धा. जमिनीमध्ये काहीतरी बीजाचं त्या ठिकाणी रोपण करावं लागतं, त्याच्याशिवाय जमीन सुद्धा तुम्हाला काही देत नाही महाराज. काहीच न पेरता शेतात गेलात तर काय घेऊन येणार घराकडे? गवत. गवत कशाला घेऊन येणार? काय उपयोग आहे गवताचा? भूक लागली तर गवत खाता येईल का? नाही. ज्वारी पेरली तर ज्वारी घेऊन येता येईल, गहू पेरला तर गहू घरी घेऊन येता येईल. द्यावं लागतं जमिनीला सुद्धा. तसं देवाला सुद्धा काहीतरी अर्पण करावं लागतं महाराज. तेरा तुझको सौंप दूं क्या लागत है मोर. देवा तूच मला दिलंय आणि त्याच्यातलाच काही भाग मी तुला देणार आहे. म्हणून भगवंता करता आपल्या उत्पन्नातला काही भाग खर्च करत जा बरं का. सत्कार्या करता खर्च करत जा. त्यानं होतं काय, तुमचं असलेलं धन शुद्ध होतं. धनामध्ये जर विकार, जर उत्पन्न जर झाला तर पिढी बर्बाद होते महाराज, पुढची येणारी. मुलगा बिघडला ना, पुन्हा कितीही डोका आदळा महाराज, तो लाईनीत येतच नाही. एकदा लाईन बिघडली त्याची. का बिघडते लाईन? कारण असल्या, नीट आहे का, पाणी जर तुम्ही एका ठिकाणी जर साठवून जर ठेवलं ना महाराज, तर त्या पाण्यामध्ये काय उत्पन्न होतात? किडे, बॅक्टेरिया उत्पन्न होतात. तसं धन सुद्धा संग्रहित करून ठेवू नका. जर जास्त संग्रहित करून ठेवला तर एका दिवशी इन्कम टॅक्स वाले येते, सगळेच घेऊन जाते, असंही होतं. आणि संग्रहित करून ठेवला, ठीक आहे, तुम्ही टॅक्सही भरता, सगळं चांगलं आहे, पण असलेला धनाचा उपयोग अन्नदान करा. अन्नदान करण्याकरिता, ज्ञानदान करण्याकरता, आपल्या वाडवडिलांची पुण्यतिथी करण्याकरता, काहीतरी निमित्ताने दुसऱ्याला काहीतरी दान धर्म करा, काहीतरी अंश त्यातला. होतं काय त्याने? शुद्ध होतं दुसरं धन महाराज. आणि शुद्ध असणार धन जे आहे ते पिढ्यानपिढ्या टिकतं. प्रत्येकाला एकच समस्या आहे महाराज, पोरगा फक्त बिघडू नये, त्याच्याकरता एवढं कमवून ठेवलंय, 7 पिढ्या बसून का तरी एवढं कमवून ठेवलंय, पण असल्याला टिकवून ठेवणारा असावा असं वाटतं प्रत्येकाला. मग असं जर वाटत असेल ना, त्याच्यातला काही अंश आहे ना, आपण एखाद्या सप्ताहामध्ये एखाद्या साधू संतांना, चांगल्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण खर्च करायला पाहिजे. दान कसं करावं तेही सांगितलंय बरं का शास्त्राने. राधे राधे. दान कसं करावं? 100 रुपये जर असतील तुमच्याकडे तर त्याच्यातले 20% जे आहेत ना, ते 20% तुम्ही त्या ठिकाणी FD स्वरूपामध्ये ठेवा. हे सांगितले बरं का. आपले धर्म ग्रंथ तुम्हाला त्या ठिकाणी कसं वागावं, कसं जगावं हेही शिकवतात. 20% जे आहे, कारण भविष्यामध्ये कशी वेळ येईल हे सांगता येत नसतं कोणावरही. म्हातारपणामध्ये तुमच्याजवळ काही जर असेल तर तुमची सेवा करतील ना, तुमच्याजवळ काहीच नसेल तर म्हातारे काहीच कामाचे हाकालून देऊ शकतील महाराज. अशी परिस्थिती होते. म्हणून थोडासा विचार करा.
संसारिक आहात तुम्ही ना, 20% तुमच्या धनातलं स्वतः करता ठेवा. आणि किती राहिलं पुन्हा? 80%. 80 मध्ये जे 20% जे आहेत ना महाराज, धर्मग्रंथ सांगतात त्याला शुक्रनीती असं म्हटलेलं आहे. 20% भाग जो आहे, ज्या क्षेत्रात तुम्ही आहात त्या क्षेत्रात इन्व्हेस्ट करा. जेवढी गुंतवणूक कराल तेवढं प्रॉफिट वाढत जातं महाराज. म्हणून 20% आपण ज्या क्षेत्रात आहोत त्याच्याकरता खर्च करा. 60% राहिलं. 20% जे आहेत ना ते आपल्या स्वतःवर खर्च करा. काही काही माणसं स्वतःच्या घरावर खर्च करत नाहीत, काहीच खर्च करत नाहीत महाराज, नुसतं संग्रहित करून ठेवतात. काही काही माणसाकडे बघितलं, आम्हाला म्हणतात तू कोट्याधीश आहे तरी अंगावर मळकटलेलेच कपडे आहेत महाराज. म्हणजे का? एवढा पैसा आहे, पायात पायतन व्यवस्थित नाही, अंगावर कपडे चांगले नाहीत, काहीच नाही, कोणाकरता ठेवलंय? उपभोग घ्या स्वतः करता, थोडा तरी स्वतःवर खर्च करा असं सांगतात महाराज. म्हणून 20% तिथे खर्च करता, घरा करता. 20% जे आहे ते तुमच्या मुला मुली करता खर्च करा. कारण त्यांच्यावर जर नाही त्यांचं शिक्षण असेल, काही असेल. आणि 20% राहिलेलं ते तुमच्या धर्माकरता खर्च करा. मला आश्चर्य वाटतंय, मुसलमान धर्मातला भंगार विकणारा जरी असेल ना तर 100 रुपये त्याने जर कमवले असले तर मस्जिदी करता तो 20 रुपये काढून ठेवतो. कोणी असू द्या त्यांच्या धर्मातला, काही काम करतील मुसलमान धर्मात, पण धर्माविषयी ते धर्मवेडे एवढे महाराज, एवढे कट्टर येतात, मस्जिदी करता ते 20 रुपये काढून ठेवणारच महाराज. काही असू ते कट्टर आहेत, म्हणून त्यांचा धर्म वाढत चाललाय महाराज. ते कट्टर आहेत म्हणून महाराज त्यांच्यात एकी आहे त्या धर्मामध्ये, धर्माकरता खर्च करतात. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण 20% जो काही आपण कमवलेला भाग आहे ना त्याच्यातला आपण धर्माकरता खर्च करायला पाहिजे. हे सुद्धा सांगितलं. नंदबाबांनी सगळ्याला सांगितलं की आपापल्या घरी आता कोणी स्वयंपाक तयार करायचं नाहीये, आपल्याला नंद उत्सव आहे, खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था, राहण्याची इथे उत्सवाची सगळी व्यवस्था केलेली आहे. दौडी दिली महाराज सगळीकडे. ऐका, कोणीही आपल्या घरी थांबू नका. सगळ्यांनी आबाल वृद्ध वनिता जेवढे काही आहेत ना सगळ्यांनी नंदाच्या भवनावरती यायचं अशी दवंडी देण्यात आली होती. आणि मग महाराज जेव्हा आल्या गवळणी येऊन महाराज भगवंताचं स्वरूप पाहायच्या. कुणी भुलई खेळत आहे, कुणी त्या ठिकाणी महाराज जे आहे ना महाराज गायन करत आहे, कुणी भजन गात होतं, कुणी एकमेकांच्या अंगावरती गुलाल उधळण करत होतं, रंग टाकत होते. रंग टाकणं देखील हे उत्सवाचं प्रतीक आहे, आनंदाचं प्रतीक आहे महाराज उत्सवामध्ये. मग सगळ्या गवळणी जे आहेत त्या नृत्य करायला लागल्या महाराज. गायनाचे उडे आपोलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. गायन करत होत्या, नाचत होत्या. नाचलं पाहिजे, पण कुठेही नाचू नये. जिथे नृत्य करावं तिथंच नृत्य करावं. आपण जर कथेमध्ये नाचलो, नीट ऐका प्रकार, कथेमध्ये नृत्य केलं तर ते नृत्य भजनामध्ये नृत्य केलेलं ते आपल्याला मोक्ष देतं, समाधान देतं. आणि दुसरीकडे नाचलं ना महाराज तर काय होईल महाराज? आपल्याकडे वाईट नजरेने लोक बघतील पण चांगल्या नजरेने बघणार नाही. तर कुठेही नाचू नये, जिथे नृत्य करा. इथे जर नाचलात, इथे जर नृत्य जर केलात तर जन्म मरणाच्या मंचावर नाचण्याची गरज नाहीये. आमच्या साधू संतांनी सांगितलं की इथे नृत्य करा. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये पावल्या खेळणं, गोट आहे, हे सगळे जे प्रकार आहेत ना हे नृत्याचे प्रकार आहेत महाराज. नाचलं पाहिजे माणसाने सुद्धा. आणि म्हणून सगळे गायन करा, नाचा, असं आमच्या संप्रदायातल्या सगळ्या साधू संतांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून सगळ्या गवळी जे आहेत त्या ठिकाणी त्या भवनामध्ये येऊन नृत्य करायला लागले, नाचायला लागले. महाराज तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. सगळ्याचं मन आकृष्ट करत होता तो परमात्मा. योगियाला देखील महाराज ते स्वरूप पाहायला मिळत नव्हतं. ते स्वरूप साक्षात त्या गवळ्यांना आणि गवळणीला पाहायला मिळत होतं महाराज. आणि मग असं नृत्य चालू होतं. तेवढ्यात नंदबाबाला वाटलं एवढा मोठा उत्सव चालू आहे आणि ही बातमी जर राजापर्यंत गेली. राजा होता कंस, आणि त्या कंसाला आपण जर टॅक्स जर नाही जर दिला तर आपल्या घरावरती धाड पडेल,
इन्कम टॅक्स वाले येतील, कर भरला पाहिजे. मग नंद बाबा काही गवळी घेऊन जे आहेत ते कर भरण्याकरिता मथुरा ही राजधानी होती, राजमहालाच्या दिशेने चालत चालत निघतात. इकडे नंद उत्सव चालू होता महाराज. अनेक सेवक होते, दास दाशा होत्या. उत्सव चालूच होता, अन्नदान चालूच होतं. आणि मग एक गवळण आहे ते आली दारात आणि यशोदा म्हणून हाक मारले महाराज. बधाई हो असं म्हणायला लागली. ती जी गवळण आहे दारात आल्या कोणीतरी लोण्याचा गोळा जो आहे तो असा फेकला आणि सरळ तिच्या मुखात गेला, तोंडात गेला. तिला आल्या वाटलं देवाने मला माखण आल्याला प्रसाद स्वरूपामध्ये दिलं महाराज. नवनीत हे देवाला सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि आल्या तिला तिचा प्रसाद त्या ठिकाणी मिळाला. अशा प्रकारे ही जी गवळणी जी आहेत त्या ठिकाणी नृत्य करत होत्या. आणि मग इकडे असं झालं, कुणीकडे इकडे ऐका आता इथे दुसरी कथा सांगितली आहे की जे आहेत ना भगवान शंकर जे आहेत, भगवंताचं प्राकट्य हे अष्टमी तिथीला झालं आणि द्वादशी तिथीला त्या गोकुळामध्ये एक देव, ते म्हणजे त्यांचं नाव आहे महादेव आले होते. ती कथा या ठिकाणी सांगितलेली आहे. कैलासामध्ये बसलेले भगवान शंकर समाधीस्थ असतात, समाधीतून बाहेर आले आणि त्यांना वाटलं भगवंताचं प्राकट्य झाले, देवाला आपण हे पाहायला जायला पाहिजे. संसार पाहू नका, वाईट गोष्टी पाहू नका, चांगल्या गोष्टी पहा महाराज. आणि भगवान भोले बाबा आपल्या नंदीश्वरला सांगतात, हे नंदी, बोले चल, कहा आपल्याला जायचं आहे गोकुळामध्ये. कुठे कैलास आणि कुठे गोकुळ महाराज. आणि येण्याकरता त्यांना त्या ठिकाणी 4 दिवस लागले असतील. आणि द्वादशी तिथीला ज्यांच्या जटा वाढलेल्या आहेत असे भगवान शंकर दिसायला एवढे देखणे आणि स्वरूपवान आहेत. नंदीला घेऊन त्या ब्रजमध्ये म्हणजे त्या गोकुळामध्ये आले. गोकुळ म्हणजे खेडा आहे. आणि बघा तुम्ही, खेड्यामध्ये आजही एखादा हिमालयातून महात्मा जर आला तर सगळेजण दर्शन घेण्याकरता जातात. कुणीतरी महात्मा आला आहे, संत आला आहे असं वाटतं महाराज. हा बैरागी महात्मा आलेला आहे. आणि म्हणून सगळ्या गवळणी ज्या होत्या त्या गोकुळातल्या राहणाऱ्या त्या भिक्षा आणत होत्या. म्हणले महाराज काही भिक्षा? ते म्हणले मला काहीच भिक्षा नको, काही नाही. सगळ्याला आशीर्वाद देत देत भगवान शंकर जे अलख निरंजन म्हणत म्हणत त्या गोकुळातल्या यशोदेच्या वाड्याच्या दारात येऊन उभा राहतात आणि अलख मारतात. भिक्षाम देही, भिक्षा मागितली. अलख निरंजन असं जेव्हा अलख त्या ठिकाणी मारली त्याच वेळेस यशोदा पळत पळत बाहेर आली. त्या ठिकाणी पाहते तर काय, कुणीतरी बैरागी महात्मा आहे, गळ्यात साप आहे, सगळ्या अंगाला विभूती लावलेली आहे, गळ्यामध्ये रुंड माळा घातलेल्या आहेत, कानामध्ये जसं आमच्या माता माऊल्या त्या ठिकाणी झुमकी घालतात तसं भगवान भोले बाबा देखील महाराज विंचू असे अडकवलेले त्यांच्या कानामध्ये. असं आहे ती फॅशन आहे एक प्रकारची म्हणा. कारण भगवान शंकर जे आहेत ना ते जेवढे विषधारी आहेत त्यांना जवळ करतात महाराज. स्वभाव आहे त्यांचा त्या प्रकारे, कारण त्यांच्यात विष पचवण्याची ताकद आहे. ती त्यांना जमतं, आपल्याला जमणार नाहीये. रुंड माळा म्हणजे कवट्याची माळा गळ्यामध्ये घातलेली. गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. वासुकीचा हार आहे तो म्हणजे काळाचं प्रतीक आहे. आणि रुंड माळा गळ्यात घातलेले येतात. तिला ते सगळं अमंगल आणि अभद्र वाटलं. म्हणजे हा बैरागी महात्मा आलाय दारात, पण सगळं याचं स्वरूप जर पाहिलं तर विचित्र दिसत आहे. कसं याला घरामध्ये बोलवा. लोक स्मशानात जर जाऊन आले तर आल्या आल्या स्नान करतात. याने स्मशानातल्या कवट्याच गळ्यात घालून आला आहे. हा तर काय करायला पाहिजे. यशोदा जी आहे ते पाहायला लागली महाराज. आणि नंद त्या ठिकाणी जे आहेत भगवान भोले बाबा ते यशोदेला पाहायला लागले. यशोदेला म्हणायला लागले, यशोदा खूप भाग्यवान आहेस. म्हटले तुला पुत्ररत्न प्राप्त झाले. म्हणजे हो बाबा मला पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे. थोडस अभिनंदन केलं भोले बाबाने. आणि मग यशोदा मैया म्हणले महाराज तुम्हाला काय भिक्षा पाहिजे ते सांगा म्हणे. माझ्याकडे धनद्रव्याला काही कमी नाहीये, जे पाहिजे ते. तुम्हाला सोनं पाहिजे असेल सोनं दान करते म्हणजे महाराज. तुम्हाला चांदी पाहिजे असेल, गोदान पाहिजे असेल, गाई जे जे पाहिजे ते मागा. म्हणले काय दान देऊ तुम्हाला सांगा. भगवान भोले बाबा म्हणतात मी कैलासातून आलो एवढ्या दूरवरती,
पण मला काही संपत्तीचं दान नको, वस्त्रदान नको, कारण मला वस्त्राची गरजच नाही, असं माझं स्वरूप आहे. बरं ठीक आहे, काय पाहिजे तुम्हाला मागू म्हणे. त्या ठिकाणी भगवान शंकर जे आहेत ते म्हणतात, यशोदा तुझा जो नटखट लाला आहे ना, त्या लालाला जरा माझ्या जवळ दे म्हणे. मला मांडीवर घ्यायचंय, त्याला कुरवळायचंय, थोडस त्याला डोळे भरून पाहायचं आहे, माझ्या मांडीवर थोडा वेळ दे त्याला. यशोदा मैया विचार करते, मी जर माझ्या लालाला यांच्याकडे दिलं, मांडीवर ठेवलं, याने वरी थोडस उचलल्यास गळ्यातल्या सापाने जर दंश केला, काही जर झालं माझ्या लेकराचं बरं वाईट, तर मी मात्र जगू शकत नाहीये. कारण असं आहे, उतरत वयामध्ये झालेलं मूल आणि त्याच्यावरचं प्रेम बघाव कोणत्याही मातेचं महाराज. काय प्रेम असतं महाराज, माऊलीनी वर्णन करावं महाराज. वैसेची या शेवटी एकची वे वांजोटी, मग ते मोहाच्या त्रिपुटी नाचू लागे. उतरत वयामध्ये झालेली संततीवर खूप प्रेम असतं महाराज त्या माऊलीचं. यशोदा मैया म्हणायला लागली, बाबा काय मागता, तुम्हाला कळतं का? माझं 4 दिवसाचं मूल नाजूक आहे आणि ते तुमच्या हातात देऊन तुमच्या मांडीवरती तुम्ही ठेवणार? छे म्हणले, अजिबात मी तुम्हाला माझ्या मुलाला दाखवणारही नाहीये, तुमच्या जवळही देणार नाहीये. भगवान शंकर आहेत ना, त्यांना थोडस वाईट वाटलं. अगं म्हटलं, मी एवढ्या दुरून आलो आहे, मला दुसरी भिक्षा काहीच नको, तेवढीच मला भिक्षा पाहिजे. नाही म्हणले, बाबा तुम्हाला जे पाहिजे ते दुसरं मागा, मी माझ्या पोराला तुमच्याकडे देणार नाही. मग मात्र दोघांचं त्या ठिकाणी भांडण लागलं महाराज. भगवान भोले बाबा म्हणतात, अगं तुला समजत कसं नाहीये, एवढ्या दुरून आलो आहे मी. ते म्हणले, बाकी तुला बैराग्याचा हट्ट माहिती नाही का? एकदा जर हट्टाला पेटलो ना मी, तर इथून उठणारच नाहीये. बैरागी हट्ट आहे तो. यशोदा मैया म्हटली की बाबा तुम्हाला बैराग्याचा हट्ट नाही, दुसरा एक हट्ट स्त्री हट्ट माहितीये का? नाही म्हणले, एकदा जर आम्ही नवऱ्याच्या मागे जर लागलो, हे पाहिजे म्हणजे पाहिजे, तो हट्टच आहे महाराज. स्त्री हट्टामुळे रामाला वनवासाला जावं लागलं. एक घास देखील आम्ही त्याला घरात गोड लागू देत नाही, तर रुसून बसतो, काय काय करतो, काय बोलणार काही नाही. अशा संसाराचा हा स्त्री हट्टच आहे महाराज. स्त्री हट्ट माहिती नाही का तुम्हाला? दोन्ही हट्ट महाराज तिथे एकत्रित आले. एकीकडे स्त्री हट्ट आहे आणि एकीकडे बैराग्याचा हट्ट आहे. मग मात्र महाराज भगवान भोले बाबा विचार करायला लागले, हे देवा तुमची माता तर मला आता घरातही येऊ देत नाहीये, कुठून तरी आलो असतो, तुम्हाला डोळे भरून मी पाहिलं असतं, गेलो असतो, आता प्रवेशही मला त्या ठिकाणी देत नाही, काय करू मी सांगा. इकडे भगवान जे आहे ते 4 दिवसाची इवलीशी डोळे आहेत. भगवान मनातल्या मनात त्या ठिकाणी दोघांची चर्चा चालू आहे. म्हणजे हे भोले बाबा मलाही आता काही चालता येत नाही, बोलता येत नाही, फिरता येत नाही म्हणे. जरा मोठा झालेला असतो तर कुण्यातरी दाराने येऊन तुम्हाला दर्शन तर दिलं असतं. 4 दिवसाचं पोरग जर चालायला लागलं तर कोणीही मला त्या ठिकाणी पोरग म्हणणार नाही, कुठलं तरी राक्षस म्हणतील, नाही तर काहीतरी म्हणतील महाराज. म्हणून महाराज मला चालता येत नाही. पाळण्यात झोपलेला आमचा देव आहे 4 दिवसाचा. आणि मग महाराज दोघांचं कडाकट्याचं भांडण लागलं. आणि मग या ठिकाणी भोले बाबा म्हणतात, हे यशोदा मी तुझ्या मुलाला माझ्या मांडीवर घेतल्याशिवाय हे गोकुळ सोडून जाणारच नाहीये. यशोदा म्हणते, बाबा तुम्ही काही मागा, मी माझ्या पोराला देणारच नाही तुमच्याकडे. मग मात्र तिथून चालत चालत जातात आणि एका वटवृक्षाखाली त्या छायेला बसतात. भोले बाबा आपले नेत्र बंद करतात आणि मग महाराज देवाला इशारा करतात, देवा आता रडा, पण असं नाहीये डुप्लिकेट रडा म्हणले, असं रडायचं देवा आता दोघांची, कारण हरिहरा भेद, एकमेकावर एवढं प्रेम आहे या दोघांचं. प्रत्येक अवतारामध्ये त्या ठिकाणी एकमेकांच्या जवळ हे असतातच महाराज. हरीचं हरवर प्रेम आहे आणि हराचं हरीवर प्रेम आहे. आणि मग भगवंतानी त्या पाळण्यामध्ये टाहो पुरून जे रडायला चालू केली महाराज, आमच्या साधू संतांनी त्या रडण्याचं वर्णन केलेलं. रडते माझे वाळतानी समजावी तारा, रडते माझे समजावी तारा,
मागील ते खाया देते नाना समजावी मागील ते खाया देते थापटोणी निजवीते थापटोणी निजवीते परिहार उगाराईना रडते गवळणी जर म्हणत बसलो तर तुम्हाला गवळणीच ऐकाव्याशा वाटतील, कथा भाग राहील महाराज. आणि म्हणून भगवंताच्या रडण्याचं वर्णन करतात महाराज. यशोदा मैया नजर उतरवते, रडणं थांबेना. वैद्याला बोलवलं तरी रडणं थांबेना. स्तनपान करायला लागले तरी रडणं थांबेना. आणि दुसरं सांगतो, 4 दिवसाचं मूल काय सांगतं बरं मला काय झालंय ते. कोणत्याही मातेला एवढी चिंता असते, एवढं वाईट वाटतं, रडतं तेव्हा मूल, जेव्हा लहान तान मूल रडायला लागतं ना, एक तर त्याला वाचा नसते, सांगता येत नाही, काय झालं असेल या शंकेत राहते कोणतीही माऊली. आणि मग सगळे उपचार केले, सगळं काही केलं, पण रडणं थांबत नव्हतं देवाचं. अर्धा तास झालं महाराज, मोठ्या मोठ्याने रडायला देव लागायला. रोहिणी पळत आली, काय झालं यशोदा? म्हणजे अगं काय सांगू म्हटले, अर्धा तास झालं रडणं चालू आहे, याचं थांबतच नाही, हा काय करू सांग आता. मग मात्र सगळे प्रयत्न केले. रोहिणी मैया म्हणते, अगं सकाळी तुझं आणि एका बैराग्याचं भांडण लागलं होतं दारात, मी ते ऐकलंय. अरे हो, काय झाले? अगं म्हणजे तू माझ्या मुलाला मागवत होता, मांडीवर दे असं म्हणत होता. अगं बाई म्हटले, हे बैरागी काही चांगले असतात का म्हणे, त्याला तंत्रविद्या येत असते, मग त्यानेच तुझ्या पोरावर काहीतरी जादूटोणा केलाय बघ म्हणे. आता त्याच्याकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. यशोदा मैया म्हणते, आता काही करा, बोलवा त्याला. आणि मग काही गवळणी जातात, शोधतात, तर काय त्या गोकुळाच्या बाहेर बसलेले त्या वट वृक्षाखाली गवळणी प्रार्थना करतात. म्हणले, महाराज ओ बाबा, म्हटले आमच्या महाराणीने यशोदेनं चला वाड्यावर तुम्हाला बोलवलं आहे. मग मात्र भोले बाबा म्हणतात, एकतर मी कोणाच्या दारात थांबलो नाही अख्ख्या गोकुळामध्ये, फक्त तिच्या दारात भिक्षा मागण्याकरता थांबलो होतो, आता मी तिच्या दारात येणार नाही, मग तिलाच माझ्याकडे ये म्हणा म्हणे. आता भोले बाबा म्हणतात, तिलाच ये म्हणा. तिचाही नाईला झाला. जाऊन गवळणी सांगतात आणि मग यशोदा मैया जे आहे आपल्या लहान त्या तान्या बालाला घेऊन, लालाला घेऊन छोट्याशा त्या ठिकाणी कपड्यामध्ये घेऊन येते. आणि यशोदा मैया म्हणते, हो बाबा माझं चुकलं, मी माझा मुलगा तुमच्याकडे देते खरं, पण माझी एक विनंती आहे. म्हणजे काय, अगोदर त्या गळ्यातल्या रुंड माळा आणि गळ्यातला साप बाजूला काढून ठेवा. घाबरायला लागले. आणि मग भगवान भोले बाबा म्हणतात, अगं हा कोणी सामान्याने तुझ्या हातात आहे, तो हे विष काय करणार आहे, जो शेषावर शयन करणार आहे असा हा आहे. हे एवढंच किरडू काय करेल याला? सापाच्या मुखात ज्याने विष तयार केलं तो आहे हा, एवढासा साप याला काय करणार आहे? भोले बाबा मनातल्या मनात म्हणायला लागले, हा कोणी सामान्य नाहीये तुझ्या जवळ असणारा. म्हणून भोले बाबा म्हणतात, घाबरू नकोस यशोदा, म्हणजे काहीच करणार नाही हा साप. नाही नाही म्हणजे अगोदर तू साप बाजूला काढून ठेवा. तो साप आहे ना, असा भगवान भोले बाबाकडे बघायला लागला. ओ भोले बाबा, म्हणजे एरवी सतत मला गळ्यात ठेवता, देवाला जरा जवळून पाहायचंय मलाही जरा. माझं नशीब म्हणले, काही करा पण गळ्यातून मला काढू नका. इशारा करायला लागला, तो साप म्हणायला लागला. आणि मग यशोदा मैयाला म्हणतात, हे यशोदा मैया, या सापाचे दात काढलेले आहे, त्याच्यात विष नाही, काही नाही, म्हणजे घाबरू नकोस, तुझ्या पोराला काही होणार नाहीये. मग मात्र महाराज रडत रडतच देवाचं ते नाजूक कोवळ शरीर हातात जे आहे घेतात आणि मग आपल्या मांडीवरती ठेवतात.
देवाचं रडणं थांबलं आणि भोले बाबाने आपले नेत्र बंद केले. ते स्वरूप जे होतं, टपोरे डोळे, कुरळे कुरळे केस असणार, अरे वा देवा, आतापर्यंत अवतार घेतले होते पण एवढा नटगट अवतार, एवढा स्वरूपवान अवतार आतापर्यंत घेतला नव्हता. बास, हे स्वरूपच आता डोळ्यामध्ये मी गच्च पकडून याचं मी ध्यान करतो. म्हणून स्वतः भगवान शंकर त्या स्वरूपाला डोळ्यामध्ये असं गच्च पकडतात. आता डोळ्याच्या बाहेर ही प्रतिमा मी जाऊ देणार नाही, याचंच मी आता सतत ध्यान करेन, असं भोले बाबा त्या ठिकाणी विचार करायला लागले. आणि इकडे जे आहेत ना ते मांडीवरचे, ते म्हणले एवढे दिवस झाले होते तुम्हालाही पाहून, आणि एकमेकांचं ध्यान करायला लागले. हरीच्या डोळ्यामध्ये हर होते आणि हराच्या डोळ्यामध्ये हरी होते. म्हणायचं एकमेकांचं चिंतन करणारे या देवता आहेत. आणि दोघांचे त्या ठिकाणी महाराज शांत, दोघही, तेही शांत आणि हेही शांत. 5 मिनिटे झाले, दोघे डोळे उघडत नाहीत महाराज. यशोदामय्याला आणखी शंका वाटायला लागली. ते डोळे झाकले म्हणजे काय झालं की काय, त्या दोघांनी डोळे झाकले आहेत, झालं काय? मग मात्र यशोदामय्या ओ बाबा, ओ महाराज म्हणून हाक मारते. आणि मग भोले बाबा जे आहेत ना ते समाधीतून बाहेर आले आणि यशोदा मैयाला आशीर्वाद देतात. म्हणजे काळजी करू नको, कितीही संकट जरी आले तर तुझ्या बाळाला काहीच होणार नाही, त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही, बरं वाईट काहीच होणार नाही, असा हा आहे, असा आशीर्वाद त्या ठिकाणी देतात. आणि भगवान शंकर जे आहेत ना ते भगवंताचं स्वरूप ध्यानात ठेवून कैलासाच्या दिशेने निघून जातात. महाराज राधे राधे. आणि तदनंतर मग इकडे असं झालं, कुठे या कंसाच्या दरबारामध्ये, बर का, कंस जो आहे तो राजसिंहासनावर बसतो. ते आकाशवाणीचे शब्द त्याला त्या ठिकाणी ऐकलेले होते. तो म्हणतो, ऐका, जो कोणी माझ्या वैऱ्याला मारेल त्याला मी अर्ध राज्य बक्षीस देईन. आता कोण मारणार, वैरी कोण आहे? कंसाने सांगितलं, म्हणले की जी माया आहे ती असं बोलली की जन्मलाय, मग 10 दिवसाच्या आतले सगळे बालक मारून टाका म्हणले आपल्या राज्यातले, ज्यांच्या ज्यांच्या घरी झालेले आहेत ना मुलं ते सगळेच मारून टाका. आता हे कळणार कसं? आता हे सगळं जे कॉन्ट्रॅक्ट जे असतं ना ते अंगणवाडी सेविका जे असतात त्यांना माहिती असतं, कोणत्या गल्लीमध्ये किती मुलं मुली जन्माला आलेले आहेत, सगळं जे आहे ना हे सगळं रजिस्ट्रेशन असतं महाराज त्यांचं. तसं त्या काळामध्ये बाल कल्याण विकास अधिकारिणी म्हणजे महिला आरक्षण होतं, ते म्हणजे पूतना राक्षसी तिथेच होती कंसाच्या दरबारात. ते बकासुराची बहीण होती. तिने विचार केला, म्हणजे महाराज जर दुसरा कोणी मारायला जर गेला तर प्रजा हाहाकार करेल, कारण प्रजा जर विरोधात जर गेली तर काहीच करता यायचं नाही म्हणे. पुन्हा प्रत्येकाच्या घरातले लहान बालक 10 दिवसाच्या आतले मारायचे, सगळे आपल्या विरोधात जातील, काय करायला पाहिजे? म्हटले असं करू तर कोणता तरी कोरोना सारखा आजार आला, महामारी आली, त्या महामारीमध्ये मेली मुलं, अशी त्या ठिकाणी आपल्याला वार्ता पसरवता येईल. आणि 10 दिवसाच्या आतले बालक जे आहेत ते मारण्याकरता मी काय करते, मी जाते आणि 10 दिवसाच्या आतले सगळे बालक मारते घरोघरी जाऊन म्हणे. आणि मग त्या ठिकाणी तिने भगवंताला मारण्याकरिता काय केलं बघा, ताम केश बंध व्यतिशक्त मल्लिका बृहन्यतांबस्तनक्लेच्छ मध्यमां सुवास संकंपित कर्णभूषण विशोलसत् कुंडल मंडिताननां. पूतना राक्षसी होती, केश जे आहेत तिचे विखुरलेले होते ना, ते पूतनाबाई जे आहे ना तिने शृंगार केला. शृंगार करणार आणि मेकअप करणार तुम्हाला लवकर. ताम केश बंद, केशाची त्यांनी त्या ठिकाणी स्टाईल केली, वेगवेगळे आभूषण घातले आणि लक्ष्मी सारखं स्वरूप तिचं दिसायला लागलं. आणि भगवंतानी विचार केला, ही दुसऱ्या गावात जर शिरले तर विनाकारण तिथली मुलं मरतील, भगवंतच विचार देणारा आहे. तिला अगोदर गोकुळातच देवाने बोलवलं महाराज. आणि ही पूतना राक्षसी जी आहे ना एवढी सुंदर आणि अशी तरुण महाराज, ज्या वेळेस त्या गवळ्याच्या त्या ठिकाणी त्या गोकुळामध्ये प्रवेश केले, जे तरुण गवळी आहेत ना तिला विचारायला लागले, कोण आहेस तू, सांग म्हणजे, कुठून आलीस, कुणाची पाहुणी आहेस सांग, जर तुझं लग्न झालं नसेल तर एका पायावर तारण मी तुझ्यासोबत लग्न करायचं. असे गवळी, कारण बघा आजही एखाद्या गावामध्ये एखाद्या खेड्यामध्ये एखादी ऍक्टर जर आली ना, हिरोईन जर आली ना तर सगळे तिला पाहायला जातात महाराज. तसं गर्दी झाली
सगळेजण चर्चा करायला लागले. आतापर्यंत अनेक आले या गोकुळामध्ये, पण ही आज आलेली कुणीतरी राजघराण्यातली, कुलीन घराण्यातली, मोठ्या खानदानातली दिसत आहे म्हणे. तिला परिचय विचारायला लागले. पण ही जी पूतना आहे ती महाराज चालत चालत जात होती. कोणाच्या दारात नाही, काही नाही थांबली, पण सरळच यशोदेच्या दारात गेली म्हणे. आणि तिथे जाऊन तिने हाक मारली, यशोदा. आणि मग यशोदा मैया बाहेर पळत येते. तर पाहते तर काय, तुम्ही बघा, आज एखाद्या खेड्यामध्ये जर एखाद्या आमदाराची जर आमदारीन जरी गेली तर कळतं का नाही तुम्हाला, किती मान सन्मान दिला जातो. तसंच यशोदेला असं वाटलं की राजघराण्यातली कोणीतरी दिसत आहे, पण आपल्या दारात गवळ्याच्या म्हणजे शेतकऱ्याच्या घरात ते कसं काय आली आहे, काहीतरी कारण असेल. तिला विचारलं, बाई कोण आहेस तू, कुठून आली आहेस. मग यशोदा मैया म्हणाल, त्या यशोदा मैयाने प्रश्न केल्याच्या नंतर ते म्हणते, बघा असंच असतं, म्हणजे सुखदुःखातच नाते जे आहेत ना विसरले जातात म्हणे. अगं मी जे आहे ना, मी तुझ्या आत्याची जी ननंद आहे, त्या ननंदची जी मावशी आहे, त्या मावशीची जी सख्खी बहीण आहे, त्या सख्ख्या बहिणीची चुलत बहीण आहे ना, तिची मी नात आहे. आता हे नातं तुम्हालाही कळालं नाही आणि मलाही कळालं नाही का, एवढं दूरचं नातं कोण डोक्यात आणेल महाराज. यशोदेने विचार केला, ठीक आहे आली आहेस ना, म्हणजे आता दारातच उभा करतेस का घेतेस आत. म्हणजे हो, म्हणजे चल घरामध्ये. त्या भवनामध्ये घेतलं. भगवान जे आहेत ना, नीट आहे का, पाळण्यामध्ये झोप घेत होते आणि भगवंताला माहिती होतं आता आपल्याला इथूनच सुरुवात करायची आहे लीलेला. हे भगवंताचं चरित्र आहे महाराज. भगवान जे आहेत, जे विषाची स्तनपाने मारली, आमच्या साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. तिच्या स्तनाला हालाहाल विष लावून आली ती. लहान मुलाने नुसता श्वास जरी घेतला तर ते लहान मुल तिथेच महाराज गतप्राण होत होतं. असं ते हालाहाल विष होतं, जहरीले विष होतं. आणि ही जी आहे पूतना आली होती, पण आपलं स्वरूप झाकले ते हरी नाहीये महाराज. आत राक्षसी वृत्ती आहे आणि मारण्याकरता आली आहे महाराज. अहो पकीयम स्तनकालकूटम जिगांसया पाय यदप्य साध्वी. ओ साध्वी, साध्वी साधू नाही, ती कल्याण करायला आली नाही, असाधू आहे महाराज. भगवंताला मारण्याकरता येणारी ही पूतना राक्षसी जे आहे ना, यशोदाला म्हणते जरा चहा पाण्याचं काही बघ, काही तेच बसवते. यशोदा मैया गेली मध्ये. मग हे 10 दिवसाच्या आतलं बालक आहे, उचललं, हिला काहीच माहिती नव्हतं, पण असं उचललं महाराज, देवाला माहिती होतं आता हिने उचललंय खरं, तिचा उद्धार केल्याशिवाय आपण सोडायचं नाही. देवाने जे आहेत ना महाराज, तिला त्या ठिकाणी जेव्हा आपले नाजूक ओठ तिच्या स्तनाला लावले, हिला वाटलं आता थोड्या वेळाने जाणार, मरणार, म्हणून त्याच्या नाकाला थोडासा हात लावला. देवाच्या श्वासोच्छ्वास चालू आहे, ओठ चालू आहे महाराज, आणि डोळे मात्र देवाने झाकले. चराचरात्मा सनिमीलिते क्षण विबुध्यतां बालक मारिकाग्रहम्. चराचरात्मा सनिमीलिते क्षण. देवाने डोळे झाकले. का डोळे झाकले, म्हणजे वाईट स्त्री हिचं तोंड ही पाहू नये महाराज, म्हणून डोळे झाकले. मारायला हिचं काय तोंड पाहायचंय. कोणीतरी म्हटलं महाराज नाहीये, देवाने डोळे का झाकले, कारण देव ज्ञान स्वरूप आहे, ही अज्ञान आहे, ही ज्ञान स्वरूप होईल म्हणून महाराज भगवंताने आपले नेत्र बंद केले. अनेक त्याचे आध्यात्मिक अर्थ आहेत, पुढच्या कथा आपल्याला पाहायच्या आहेत, वेळ आपल्याकडे कमी आहे. तदनंतर मग जे आहे पूतना राक्षसी जे आहे ना, मग थोड्या वेळाने विचार करायला लागले का मरत नाहीये. देवाने मग महाराज तिचे प्राण ओढायला, तिचा जीव कासावीस व्हायला लागला, श्वास गेला, त्रास व्हायला लागला. मग मात्र तिला वाटायला लागलं मी याला पकडले का याने मला पकडले हेच कळना म्हणे. आणि देवाचा स्वभाव असा आहे, देव म्हणतात मी तर तुझ्याकडे आलो नव्हतो, तू माझ्याकडे आलीस. माझा स्वभाव असा आहे, जो मला शरण येतो मी त्याला सोडतच नाही महाराज. जो मला आला माझ्याकडे तो मत स्वरूप होतो, असा भगवंताचा स्वभाव आहे, असा तो करुणानिधी आहे. आणि मग ती त्याला सोडायला लागली. अरे सोड, अरे सोड म्हणून त्याला त्या ठिकाणी महाराज हिसके द्यायला लागले. भगवान म्हणतात मी तर एकतर धरत नाही आणि धरलं तर सोडत नाही, म्हणे धरले तुला आता सोडणार नाहीये. मग आपल्या राक्षसी स्वरूपात आली आणि तसंच महाराज छातीला घेऊन ती मूल पळायला लागली.
आणि सगळ्या गवळणी होत्या, सगळे गवळी होते, ते चर्चा करायला लागले, अरे जिला आपण राजघराण्यातली कुणीतरी कुलीन स्त्री आहे समजत होतो, ही तर राक्षसी नाही आणि आपल्या लालाला घेऊन जाते. हाहाकार झाला, सगळेजण भयभीत झाले, पाठला करायला लागल्या. गवळणी ज्या आहे त्या पळत पळत भवनात जातात आणि म्हणतात, यशोदा कुठे आहेस तू, सांग. अगं तुझा लाला म्हणे ती राक्षसी नाही, ती घेऊन गेली. आता त्याचं काय बरं वाईट झालं की सांगता येत नाही. यशोदा मैयाला मूर्छा आली, यशोदा खाली पडते, एकुलता एक माझं बालक आणि राक्षसी हिरावून घेऊन जाते. आता काय झालं असेल. 1-2 मिनिटानंतर जेव्हा जागी झाली यशोदा मैया, तीही पळायला लागली, सगळे महाराज पळायला लागले आणि देव जे आहेत ना तिच्या छातीलाच होते असे. पळता पळता महाराज देवाने तिचे पंचप्राण ओढले आणि ती खाली पडली आणि खाली पडल्याच्या नंतर भयंकर असा आवाज झाला. सगळेजण भयभीत झाले आणि घाबरले. महाराज काहीतरी पडलं जोरात असं वाटलं. महाराज सगळे पळत पळत जाऊन पाहतात तर काय, ती अशी उतानी पडली होती आणि लाला जो आहे तिच्या छातीवरती आपले छोटेसे पाय जे आहेत, हात आहे, असं हलवत होते महाराज. यशोदा मैया म्हणते लालाला खाली घ्या. लालाला खाली घेतलं आणि मग अगोदर त्याला त्या ठिकाणी स्तनपान करायला लागले. म्हणजे काय कारण, मूल जर स्तनपान करत असेल तर समजावं ते निरोगी आहे, स्तनपान करत नाहीये याचा अर्थ याला कायचं काहीतरी दुखत आहे, असं त्या ठिकाणचे संकेत आहेत. भगवान जे आहेत मस्त आपलं स्तनपान करायला लागले, पुन्हा देवाची नजर काढायला लागली. पण मारलं कोण अशी चर्चा रंगली महाराज तिथे. गवळी म्हणायला लागले, अरे हिला कोण मारलं असं. एक जण म्हटला, हिला हार्ट अटॅकचा झटका आला ना अशी मेली. मेली, हिच्या कर्माने ही मेली. दुसरा म्हणायला लागला, ठीक आहे मग हिला झटका तिथंच यायला पाहिजे. तर पळता पळता मला असं वाटतंय, हे गवळी म्हणायला लागला, ही जे आहे कशाला तरी अडकली, हिला ठेच लागली आणि खाली पडली आणि पडल्यामुळे तेवढा मोठ्याने आवाज झाला म्हणे. आवाज काय असं होत नाही, हार्ट अटॅक आला तर खाली माणूस शांत बसेल, जोरात काही आवाज होणार नाहीये. याचा अर्थ पळता पळता हिला ठेच लागून खाली पडली आणि हिचं डोकं आदळला असेल एखाद्या दगडावरती, म्हणून ही मेली असेल. दुसरा गवळी म्हणला, पळता पळता माणूस जर पडला तर पालता पडतो का उताना पडतो म्हणे. झोपले काय, पळताना माणूस कसा पडेल, पुढे पडला तर पालता पडेल ना, ही तर उतानी पडली आहे. दुसरा गवळी म्हणला, मला तर असं वाटतंय म्हणे हिची स्पीडच एवढी होती, पळता पळता महाराज ही पडली आणि पडून पुन्हा जंप उतानी झाली असेल म्हणे. पण लाला कस काय निरोगी राहिला म्हणे. चर्चा माणसं आहेत ना, चर्चा करायला करणार त्या ठिकाणी काही चर्चा करतात. पण असो म्हणे, काही काय असे ना, आपल्या नंदाचा जो मुलगा आहे त्याला काही हानी झाली नाही, बरं हिच्या कर्माने ही मेली असं त्या ठिकाणी म्हणतात. आणि मग महाराज यशोदा मैया घेऊन येते इकडे भवनाकडे आणि पुतना राक्षसींचं शरीर त्या ठिकाणी जाळलं. आता ही कोण होती, तरी वामन अवतारामध्ये इंद्यावती नावाची जी बळीची जी मुलगी होती ती होती म्हणे. हे तिला असं वाटलं होतं की एवढा तर सुंदर मला मुलगा असता तर मी त्याला स्तनपान केले असते. म्हणून महाराज ही पूर्व इतिहास थोडासा या ठिकाणी शुकदेवाने परीक्षित राजाला सांगितला. आणि जेव्हा वामनाने सर्व ऐश्वर्य बळीचं हिरावून घेतलं त्यावेळेस तिची भावना अशी झाली, मला जर असं जर मुलगा जन्माला आला असता तर मी त्याला विष पाजून मारले असते. दोन्ही भावना तिच्या देवाने पूर्ण केल्या. स्तनपानही केलं आणि विष लावून आली होती, म्हणून तिचा सायुज्य नावाचा मोक्ष परमात्म्याने तिला त्या ठिकाणी दिला. ही पुतना राक्षसींची जी कथा आहे या ठिकाणी शुकदेवाने परीक्षित राजाला सांगितली. राजाला देखील आश्चर्य वाटलं की भगवंताने एवढ्या लहान वयामध्ये अशा राक्षसींचा त्या ठिकाणी उद्धार केला. ही पुतना राक्षसींचं चरित्र या ठिकाणी समाप्त झालं. छोटस एक भजन घेऊ द्या आणि मग महाराज उर्वरित राहिलेला भाग आपण त्या ठिकाणी नंतर बघूया. महाराज ओ मैंने बांध लिया, हो मैंने बांध लिया, मैंने बांध लिया प्रेम वाला कंगना. आओ आओ हरि आओ मोर अंगना, आओ आओ हरि आओ मोर अंगना. आओ मोर अंगना, आओ आओ रे आओ मोर अंगना. ओ मैंने बांध लिया, ओ मैंने
मेरी, यही मांग मेरी, यही मांग मेरी और कोई मांग ना। आज थोडासा उशीर झाला होता, भजन गात बसलो तर आणखीन आपल्याला भगवंताच्या गोवर्धन लीलेपर्यंत जायचे। राधे 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 राधे। मध्ये मध्ये भजन घेतलं म्हणजे तुमचं आल्याला पाप पळून जातं बरं का। आल्याला पाप म्हणजे झोप, पळून या गेली झोप। फ्रेश होता तुम्ही थोडस मध्ये भजन घेतल्यामुळे। ऐका आता, भगवान जे आहेत ना, अनेक लीला आहेत। परीक्षित राजाला आश्चर्य वाटत होतं, वा लहानपणी देवाने एवढ्या शिशु अवस्थेमध्ये हे कार्य केलं, आणखीन कथा सांगावं। हे भगवंताचं शौर्य, भगवंताची वीरता आहे एक प्रकारची। म्हणून ज्या वेळेस परीक्षित प्रश्न करतात आणखीन कथा सांगा, दुसरी कथा सांगितली ऐका आता। आज 5 वाजेपर्यंत जमल का? नाही जमतंय का? हा हा। राधे राधे राधे। परीक्षित श्रवण करत आहेत आणि शुकदेव सांगत आहेत, राजन भगवंत जे आहेत ते ज्यावेळेस यशोदामय्या घरी घेऊन जाते, गेल्याच्या नंतर देवाच्या नावानेच देवाची नजर उतरावी लागली। दुसरा अर्थ असा आहे, भगवंताचं नाम हे भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहे बास महाराज। म्हणून सगळ्या संतांनी नाम घ्या हे सांगितलंय महाराज। सकल मंगल निधी श्री नाम विठ्ठलाचे आधी। विठोबाचं नाम असेल, भगवंताचं नाम असेल, ते आपण आपलं घेतलं तर आपली देखील आलेली संकट जातात महाराज। म्हणून संसार करत असताना अनेक संकट येतात, संकटाला घाबरू नका। संकट येणं हा स्वभाव आहे, परंतु या संकटाचं निवारण करणारा तोच आहे महाराज। सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतनी निरसेल संकट, तराल दुर्घट भव नदी। आणि म्हणून यशोदामय्या जे आहे ते घरामध्ये अनेक प्रकारचे उत्सव करत होती। इकडे जे आहे ते नंदबाबा आले, नंदबाबाला आश्चर्य वाटलं, राक्षसीने तिच्या कर्माने मेली, पण आपल्या मुलाचं काही बरं वाईट झालं नाही, या गोष्टीचा मात्र आनंद झाला। आणि नंतर मग महाराज भगवंतानी कूस बदलली। भगवंताचे अनेक चरित्र बरं का। एकदा असं झालं, भगवंतानी अशी कूस बदलल्यामुळे यशोदामय्याने सांगितलं सगळ्या गवळणींना की सगळ्यांनी आज तुमच्या घरी स्वयंपाक तयार करू नका, वाड्यावरती या अगोदर आपण भजन करू आणि पुन्हा भोजन करू म्हणे। उत्सव घरामध्ये काहीतरी भजन झालं पाहिजे, काहीतरी निमित्ताने। यशोदामय्या जे आहे सगळ्या गवळणीला, मग त्या गवळणी कोणी सामान्य नव्हत्या, कोणाकडे महाराज पखवाज वाजवणाऱ्या गवळणी होत्या, कोणी टाळ वाजवणाऱ्या होत्या, कोणी त्या ठिकाणी पेटी वाजवणाऱ्या होत्या, अशा गवळणी आणि आल्या आणि भजनामध्ये तल्लीन झाल्या। पण यशोदामय्याला असं वाटलं या पखवाजाच्या टाळाच्या आवाजाने लालाची झोप जी आहे ती झोप मोडेल आणि ताणमूल असतं त्याची झोप होणं हे फार गरजेचं असतं, नाहीतर पुन्हा ते रडतं। म्हणून यशोदामय्या विचार करते कुठेतरी जिथे आवाज येणार नाही तिथे आपण लालाला शांत झोपी घातलं पाहिजे। म्हणून त्या वाड्याच्या बाहेर थोडीशी जाते, तिथे एक बैलगाडीचा साठा होता आणि त्या साठ्याला त्या ठिकाणी त्याच्यावरती मोठे मोठे माठ जे आहेत ना ते दह्या दुधाचे भरून ठेवलेले होते।
एक चिरगुट घेतलं, कपडा घेतला आणि एका कपड्याच त्या ठिकाणी महाराज तिने पाळणा तयार केला त्या सावलीला आणि आपला लाला जो आहे त्या कपड्यामध्ये त्या ठिकाणी झोपवते आणि यशोदा मैया जी आहे ते भजन करण्याकरता आणखी भवनामध्ये जाते. म्हणजे 5-10 मिनिटानंतर किंवा अर्ध्या तासानंतर आपण परत येऊता म्हणून गेली आत आणि भजन करायला लागली. पण जोराजोराने भजन त्या ठिकाणी रंगलं महाराज. आणि लाला जे आहे ते झोपेतून उठले, तावपून रडायला चालू केले, पण त्या रडण्याचा आवाज काही जात नव्हता आत. भगवंत म्हणतात ज्याचं नाव घेत आहेत, ज्याचं भजन करत आहेत, त्यालाच घराच्या बाहेर काढलं आहे आणि माझंच नाव घेत आहेत मुलीमध्ये. आणि भगवंत जोराजोराने रडतात पण ऐकू काही जात नाहीये. काय करायला पाहिजे तेवढ्यामध्ये महाराज तिथे जे आहे ना महाराज, नीट ऐका, बैलगाडीचा साठा आणि त्या बैलगाडीच्या साठ्यावरती महाराज त्या ठिकाणी एक असुर आला आणि त्या असुराला भगवंतानी पाहिलं महाराज. आणि भगवंतानी त्याच्या छातीत अशी लाथ मारली. लाथ मारल्या महाराज त्याच ठिकाणी महाराज त्या ज्या बैलगाडीचे साठे आहे तो उद्ध्वस्त झाला आणि भगवान खाली पडले. पण आवाज भयंकर झाला. मग सगळ्या गवळणी बाहेर आल्या. पाहता तर काय महाराज, लाला तिथे त्या कपड्यामध्ये पडलेला आहे. यशोदा मैयाला वाईट वाटलं, विनाकारण म्हणले माझ्या बाळावर संकट आलं, पण याचं काही बरं वाईट झालं नाही, ते एक चांगलं आहे. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी भगवंताची ही जी लीला आहे ही लीला या ठिकाणी सांगितली. पुन्हा मग तृणावर्त नावाचा एक राक्षस आला होता. त्या तृणावर्त राक्षसाचाही भगवंताने उद्धार केला. पुढे जे आहेत ना भगवंताचं त्या ठिकाणी आयु जे आहे, वय जे आहे ते वाढत होतं. 6 महिने झाले परंतु देवाचं त्या ठिकाणी नाव आतापर्यंत ठेवण्यात आलं नव्हतं. विधीनुसार कुंडली काढण्यात आली नव्हती ग्रह नक्षत्रानुसार. म्हणजे 6 महिने म्हणजे एवढी वेळ का झोपी गेले होते का ते? नाही म्हणजे तसं नाहीये. कारण त्यांना हे माहिती होतं भगवंताचं पौरोहित्य करण्याकरिता गर्गाचार्यांची गरज होती आणि गर्गाचार्य त्यावेळेस तिथे नव्हते उपस्थित. असाच काळ लोटला होता आणि म्हणून महाराज त्या ब्रजमंडलाचे खरे जे आहे ते शांडिल्य ऋषी होते पौरोहित्य करणारे, परंतु त्यांना त्या ठिकाणी अधिकार नव्हता. काय असतं माहिती आहे, ज्याच्या त्याच्या गावचा एक ब्राह्मण ठरलेला असतो बघा. आजही तुम्ही खेड्यापाड्यात जर गेला, ज्याच्या त्याच्या वंशाचा देखील एक ब्राह्मण ठरलेला असतो की आम्ही त्यांच्याकडूनच पूजा करून घेतो वगैरे. तसं त्या काळामध्ये गर्गाचार्य जे आहे ते यदु वंशाचे पुरोहित होते आणि गर्गाचार्य त्या गोकुळामध्ये आले. 6 महिने झालेले होते भगवंताला. आणि मग भगवंताला त्या ठिकाणी नाम ठेवण्याकरिता नाम संस्कार विधी करायचा, पण तो थाटामाटात सगळ्याला सांगून करायचा. गाजावाजा करायचा, वाद्ययंत्र बोलायचे आणि सगळीकडे अन्नदान करायचं. या आविर्भावामध्ये होते महाराज नंद बाबा. गर्गाचार्याची पांढरी शुभ्र दाढी आणि ज्योतिषशास्त्र प्रकांड विद्वान होते महाराज. ग्रह नक्षत्र ताऱ्याचा सखोल अभ्यास त्यांचा झालेला होता. आणि गर्गाचार्यांना पाहून त्या ठिकाणी नंद बाबा म्हणतात म्हणजे महाराज अहो भाग्यम परम भाग्यम, आमचं भाग्य आहे तुमच्यासारखे पंडित आणि ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक या ठिकाणी आले आहेत. आमच्या जरा पोरांचे नाव ठेवायचे आणि कुंडली जी आहे ते काढायचे, पत्रिका वगैरे बघायची आहे जरा. आणि चला म्हटले आपण नाम संस्कार विधी करायचा. गर्गाचार्य म्हणतात ठीक आहे, पण करायचा पण गपचिप करायचा म्हणे, असा वाजत गाजत नाही करायचा. म्हणजे का? कारण मी आहे यदूचा पुरोहित. ही वार्ता जर कंसाला कळाली तर उद्या ते सैनिक घेऊन तुमच्या घरी आक्रमण करेल म्हणे. काय चाललं कोणालाच काही माहिती नाहीये. कंस पाठवत होता पण परत येत नव्हता मान कोणताही राक्षस, पण नेमकं कुठे राहतो हे कंसाला माहिती नव्हतं. झालं असं ठीक आहे म्हणे. आणि मग एका गायीच्या गोठ्यामध्ये हवन कुंड जे आहे ते प्रज्वलित करतात आणि इकडे यशोदा मैया आणि देव त्या ठिकाणी जे आहे ना ते रोहिणी हे आपापल्या पुत्राची त्या ठिकाणी बदला बदल करतात. याला खरंच ज्योतिष कळतं का, भविष्य कळतं का महाराज? असं आहे महाराज. ज्योतिषशास्त्र सत्य बरं का, फक्त तसा अभ्यासक असला पाहिजे महाराज. नाही जर तुम्ही जर अभ्यास नाहीये आणि एखाद्याला ज्योतिष सांगत बसलाच ना महाराज, खरं सांगतो का खोटं सांगतो काय माहिती आहे महाराज. एकूण 12 ग्रह असतात त्याचे, म्हणजे 12 घर असतात. कुणाची कुंभ राशी असते, कुणाची तुला राशी, राशीचे 12 ग्रह असतात आणि राशीनुसार प्रत्येक 2.5 वर्षाला प्रत्येकाचं घर बदलत असतं महाराज.
सूर्याचा आपल्यावरती प्रभाव असतो, चंद्राचा आपल्यावरती प्रभाव असतो. म्हणून तुम्ही बघा जास्तीत जास्त ऍक्सिडेंट आहेत ना हे पौर्णिमेला होतात, आणि पौर्णिमेला समुद्राला देखील उफाण येतं महाराज. कारण त्या चंद्राचा प्रभाव समुद्रावर पडतो, समुद्र खवळतो पौर्णिमेला. जसं तुमच्या आमच्या शरीरातलं रक्त देखील पौर्णिमेला जास्त पातळ होतं. म्हणून पौर्णिमेला ना जास्त त्या ठिकाणी सळसळ माणसं जित ना ते त्या ठिकाणी विचार जास्त करतात, आणि विचार करत असताना ते असा विचार करतात ते पुन्हा विचार करत नाही, ते एकदा हातून घडलं की घडलं म्हणून महाराज. म्हणजे ग्रहाचा, ताऱ्यांचा, नक्षत्राचा आपल्यावरती प्रभाव असतो, हे वैज्ञानिक कारण आहेत महाराज. तसं प्रत्येकाच्या राशीनुसार ज्याची त्याची त्या ठिकाणी ग्रह नक्षत्र ठरलेले असतात, आणि त्याच्यानुसार त्याचे जन्मनाव असतं, त्याचं सगळंच असतं महाराज. दुर्योधन जो आहे ना तो अयोग्य वेळी जन्मला म्हणून पुढे सगळं घडलं महाराज. तिथी जी आहे ना ते योग्य जर जन्म त्या ठिकाणी जन्मकाळ जर असेल ना, म्हणून तुम्ही बघा नक्षत्र आणि ग्रहानुसार वैज्ञानिक लोकांच्या कुंडल्या मिळवल्या महाराज. वैज्ञानिक जेवढे संशोधक आहेत ना तेवढे देवाला न मानणारे जरी असले ना तर त्यांचे काळ एकच निघाले महाराज, तिथी ग्रह हे एकच निघाले. म्हणून हे सत्य आहे, फक्त ते अभ्यास करणारा चांगला माणूस असला पाहिजे, सत्य त्या ठिकाणी सांगणार कोणीतरी पाहिजे. तर काही काही ज्योतिष सांगतात पण त्याला त्याचा अभ्यास नसतो महाराज. एक जण आमच्या गावात आला आणि मला महाराज तुमचं भविष्य बघायचं का? हो बघ म्हटलं, काय कळतं तुला? मग त्याने माझा हात बघितला, ते बघण्याच्या अगोदर म्हणला 1100 रुपये लागते. म्हणला 1100 काय म्हणतो, 2100 रुपये देतो म्हटलं. आणि हात बघितला त्याने, काय सांगायचं ते सांगितलं त्याने, आणि मग मी त्याला सांगितलं महाराज. म्हणजे झालं का? म्हणजे हो झालं. आता मला माहिती होतं कारण मी ज्योतिषचा अभ्यास केलेला आहे थोडासा, आणि मग त्याने जे सांगितलंय, आता जगातल्या एवढ्या समस्या आहेत मला, प्रत्येक ज्योतिषाने त्याचं पहिलं वाक्य असतं पैसा येतो तुमच्याकडे पण टिकत नाही बरं का. ते पहिलं वाक्य असतं ज्योतिषशास्त्रातलं. कारण लक्ष्मी जी आहे ती चंचल आहे, ती कोणाजवळ टिकत नाही महाराज. टाटा बिर्ला जरी असलं तर ती चरण फिरतच असतात, त्यांचं टिकत कोणाजवळ नसते महाराज. परंतु हे त्याचा ठोक ताळा आहे. पहिल्यांदा म्हणणार ते पैसा येतो तुमच्याकडे पण टिकत नाही तुमच्याकडे. आणि दुसरं सांगतो, जवळचे लोक तुम्हाला खूप त्रास देतात बरं का, हे प्रत्येकाचं वाक्य असतं. जवळचे लोक तुमच्यावर जळतात, हे असं आहे तसं आहे, हे 5-6 वाक्य ठरलेले असतात. माणसाला वाटतं हे जे सांगतं ना खरं सत्यच आहे महाराज. पण खरं ज्योतिष हे ज्योतिषचार्यालाच कळतं, कोणालाही कळत नाही. तो म्हणला काढा, म्हणला 1100 रुपये. मी म्हटलं मी 1100 रुपये काय तुला 1 रुपया देणार आहे. म्हणजे कसं काय? कारण मी तुला पैसे देणार नाही हे भविष्य देखील तुला कळालं नाही. माझं भविष्य बघितलं ना, माझं सांगितलं असतो मी पैसे देणार नाही थोड्या वेळाने, पण भविष्यात काय होणार आहे हे जर तुम्हाला आता जर सांगत असशील तर तुला भविष्य कळत नाही. हा त्याच्यातला अर्थ आहे महाराज. काय तुला भविष्य कळणार आहे? कोण काय आहे, पुढचं काय आहे काही समजत नाही. ज्योतिषशास्त्र खरं आहे, खोटं नाही, परंतु सांगणारा ज्ञानी असला पाहिजे, अभ्यासू असला पाहिजे. काय महाराज त्या पिंजऱ्यात पोपट घेऊन फिरतात म्हणजे का? म्हणजे तुमचं त्या ठिकाणी सगळं सांगतं म्हणतो, चिठ्ठी काढतं पोपट. काय पोपट? आता जो पोपट घेऊन फिरतो तो सगळ्याला पोपट करतोय महाराज. तोच म्हणतो 100 रुपये काढा, 50 रुपये काढा. त्याला तर त्याचं भविष्य कळालं असतं तर त्यांनी पिंजरा घेऊन फिरला असता का? बरं फिरलं नसतं महाराज. परंतु सत्य आहे जे फक्त त्याच्यातला ज्ञानी माणूस असला पाहिजे, ग्रह नक्षत्रानुसार सांगणारा ऍक्युरेट माणूस असला पाहिजे महाराज. तसं हे गर्गाचार्य ज्ञानी होते, सामान्य नव्हते महाराज. आणि मग त्यांची कुंडली काढण्याकरता त्या ठिकाणी महाराज ते त्या गोठ्यामध्ये बसतात. वयानं जे मोठे आहेत ना त्यांचं अगोदर कुंडली काढायचं. म्हणजे हा जो आहे ना वयानं मोठा, अयम हि रोहिणो पुत्रो, हा रोहिणीचा जो पुत्र आहे ना याचं नाव संकर्षण आहे म्हणे. संकर्षण निघालं त्याचं नाव. हा सगळ्याला आकृष्टही करणारा आहे आणि याच्यामध्ये ताकद जास्त आहे आणि याच्यामध्ये बळही आहे. सगळ्याच्या मनाला तो त्या ठिकाणी महाराज रमण करणारा आहे. म्हणून बळ अधिक राम इति बलराम असं बलराम नाव ठेवलं. जे ज्येष्ठ होते ते रोहिणी पुत्र. आता यशोदेच्या त्या ठिकाणी यशोदेचा जो होता त्याच्याकडे पाहिलं महाराज आणि गर्गाचार्य विचार करायला लागले आता याचं काय नाव ठेवा म्हणे.
काही नाव ठेवता येणार नाही, कारण हा अनाम आहे महाराज, अगुण आहे, याला गुण नाहीये, कोणतं नाम नाहीये, काय नाव ठेवावं याला, हा निर्गुण आहे परमात्मा. परंतु अनेक वेळेस याने अवतार घेतले आहेत, परंतु याला नाव आपण दिलं पाहिजे. काय द्यावं नाव? त्यावेळेस अगोदर वर्णन करायला लागले महाराज. गर्गाचार्य म्हणतात त्याच्यावर अनेक संकट आले, परंतु याला काही होणार नाहीये, असं तसं. आणि हा सगळ्याच्या मनाला आकृष्ट करणार आहे. कर्षयती कृष्ण, हा श्रीकृष्ण असं नाव ठेवण्यात येत आहे. श्रीकृष्ण नाव असं जाहीर केलं. आणि मग महाराज यशोदा ही प्रसन्न झाली, नंद बाबा प्रसन्न झाले. यशोदा मैया म्हणते महाराज तुम्ही याचं भवितव्य सांगा. भविष्य सांगितलं, हा शूर होणार आहे, हा कोणी सामान्य नाही. आणि कोणत्याही आई वडिलांना त्यांच्या मुला मुलीचं पाळण्यात असताना किंवा लहान असताना जर भविष्य सांगितलं ना महाराज, तर त्यांना कौतुक वाटतं. तसं सांगितलं, थोडस हे वर्णन केलं महाराज. आणि मग गर्गाचार्य जे आहेत ते म्हणतात आता माझं कार्य संपन्न झालं. यशोदा मैया म्हणते तसं नाहीये, आलात तुम्ही आता प्रसाद ग्रहण करून जा. आणि म्हणून ते स्वयंपाकी होते. जसे आमचे पांडीवरचे बाबा स्वयंपाकी आहेत, तसे गर्गाचार्य स्वयंपाकी होते. मग शिदा वगैरे दिला. मग आता काय द्यायचं? गर्गाचार्याने जे आहेत ना थोडीशी खीर बनवली. खीर बनवण्याकरता मग तिने जे दूध आहे गाईचं दूध दिलं, काजू बदाम आदी जे काही होतं सुका मेवा, जे सगळे पदार्थ तिथे दिले. गर्गाचार्याने सुंदर अशी खीर बनवली. आता रोज देवाला नैवेद्य अर्पण करतात, तसं आज देवाचं आवाहन करायला लागले. देवा लवकरात लवकर या आणि प्रसाद हा नैवेद्य ग्रहण करा. देव रांगतच थोडस तिथे आले आणि जो प्रसाद आहे तस्मय बनवलेली ती खीर खायला लागले. इकडे डोळे झाकलेले गर्गाचार्याचे महाराज. त्यावेळेस त्यांनी डोळे उघडले तर देव आज साक्षात त्या कुंड्यातली त्या पात्रातली खीर खात होता. गर्गाचार्य पाहत होते, महाराज वा देवा, रोज नैवेद्य दाखवतो पण खाल्ला नाहीये, आज खाल्ला म्हणे तुम्ही, माझं भाग्य आहे, तुमचं उच्चिष्ट मला खायला मिळणार. या आविर्भावामध्ये गर्गाचार्य अत्यंत आनंदी होते. तेवढ्यात यशोदा मैया आली. म्हणजे सोहळ्यात आहेत आमचे ब्राह्मण देवा आणि त्यांच्या खिरीला म्हणले आमच्या या बालकाने स्पर्श केला. अरे 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 म्हणले, हे काय केलं म्हणले, त्यांना विटाळ झाला असं त्या ठिकाणी बोलायला लागले. आणि उचललं म्हणले महाराज म्हणले माफ करा म्हणले, कधी आलं हे मलाही कळालं नाही म्हणले. इथे गर्गाचार्य मनात बोलायला लागले, अगं म्हणले हा कोणी सामान्य नाहीये, मला याचं उच्चिष्ट खाऊ दे. नाही म्हणले महाराज आम्हाला पाप लागेल, या हे जर उच्चिष्ट तुम्ही खाल्लं तर विनाकारण माझ्या बाळावर आणखी संकट येतील असं बोलायला लागले. पण महाराज गर्गाचार्य ऐकायला तयार नाही. तर गर्गाचार्याने ते पात्र धरलं, तिकडून यशोदाने पात्र धरलं, ओढायला लागले एकमेकाकडे. यशोदा म्हणत आहे मी खाऊ देणार नाहीये. गर्गाचार्य म्हणतात अगं अनंत जन्मापासून ही तर वाट पाहिली होती, मी याचं उच्चिष्ट खायला मिळेल. महाराज हे देवतांना देखील खायला मिळालं नाहीये. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. काला म्हणजे देवाचं उच्चिष्ट आहे, दुसरं काही नाही महाराज. आता हे मला सेवन करायला मिळणार आहे महाराज, आणि ते तू माझ्यापासून हिरावून घेत आहेस. कडाक्याचं भांडण लागलं महाराज. गर्गाचार्य म्हणायला लागले घाबरू नकोस म्हणे, माझ्याकडे असा एक मंत्र आहे, तो मंत्र जर टाकला तर हे सगळं शुद्ध होतं. म्हणजे बाबा खरं का? म्हणजे हो खरं. म्हणजे ठीक आहे, काय मंत्र म्हणायचंय तो म्हटला. आणि गर्गाचार्याने तुका म्हणे शेष शेवीन आवडी. महाराज शेष जे आहे शिल्लक राहिलेलं ते आवडीने सेवन करतात, स्वतःला कृतकृत्य आणि धन्य मानतात. आणि गर्गाचार्य तिथून महाराज त्या आनंदामध्ये देवाचं मला उच्चिष्ट सेवन करायला मिळालं इथून निघून जातात. आता देवाचं नाव श्रीकृष्ण आणि एकाचं नाव बलराम हा नाम संस्कार विधी त्या ठिकाणी ठेवण्यात आला. ग्रह तारे आणि कुंडलीनुसार नाव जे आहे ते ठेवले जातात. काही नावं ठेवू नये महाराज, नाहीतर आजकाल असे फॅशन निघालेले आहे, त्या नावामध्ये काहीच अर्थ नाहीये. एक इंग्लिश नाव आहे, आता त्या इंग्लिश नावाचा अर्थ आपल्याला माहिती नसतो महाराज. काय नाव असतात, काही नावं ठेवतात महाराज. सँडी नाव ठेवलं एकाने, पायातली सँडल काढली तर सँडी नाव असतं का कुठं? सगळं सांडून जाईल महाराज. हे का नाव आहे का सँडी? असलं नाव काहीतरी ठेवू, तर चांगली नावं ठेवा. तुम्ही बघा महाराज, आपल्या शब्दकोशामध्ये एवढी नावं आहेत
तरी देखील आपण ते नाव डावलतो आणि काही नावं ठेवतो महाराज, इंग्रजाचा अनुकरण करतो. आणि काय असतं माहिती आहे, इंग्रज जे आहेत ना ते आपलं अनुकरण करत आहेत आणि आपण त्यांचं अनुकरण करत बसलो आहोत. म्हणून बघा तुम्ही, आज जर तुम्ही एखाद्या इस्कॉनला जर गेलात ना तर सगळ्यात जास्तीत जास्त भारतापेक्षा विदेशी जास्त आहेत महाराज त्या ठिकाणी. रशियन, अमेरिकन हे सगळेच्या सगळी ही कल्चर त्यांना कळायला लागली की सामान्य संस्कृती नाही महाराज. नाहीतर आपल्याला असं आहे, फॅशनच्या नावाखाली आपण देखील महाराज अशा फॅशन आलेल्या आहेत. अंग प्रदर्शन करणं, शरीर जगाला दाखवणं हे फॅशन नसतं महाराज. याचा परिणाम होतो, याचा परिणाम असा होतो, आपल्याला वाटतं आपण वेल एज्युकेटेड आहोत, आपल्याला जास्त समजतं. तसं नसतं महाराज. काही आहे माणसाची तुलना जी आहे ना महाराज, त्या ठिकाणी तुमच्या त्या अर्धे कपडे घातल्याने म्हणून तुम्ही सुशिक्षित आहात असं नसतं महाराज. आपली संस्कृती आपण सांभाळायला पाहिजे, ती आपली जबाबदारी आहे. म्हणून आपल्या मुला मुलीचे नाव ही चांगली सुसंस्कारित ठेवत जावा, दुसऱ्याला घेता येतील असे नाव ठेवत जावं महाराज. काही काही नावं ठेवण्याचा त्या ठिकाणी मी विरोधी नाहीये, पण आपली नावं ठेवा, दुसऱ्यांची विदेशांची नावं असली काही ठेवू नका महाराज. राधे राधे. आणि मग महाराज भगवंताचंही नाव सुंदर होतं. श्रीकृष्ण हे देवाचं नाव ठेवण्यात आलं आणि बलराम असं नाव ठेवण्यात आलं. आणि भगवान जे आहेत मग महाराज रांगायला लागले आणि पळायला लागले. रांगत रंगणी चोरीत लोणी, धावूनी धरती गवळणी. धावून धरायला लागल्या गवळणी, एक प्रकारच्या गवळ्या. आणि भागवतामध्ये एकच श्लोक आहे खोड्याचा महाराज. या एका श्लोकाचे एवढे अभंग आमच्या साधू संतांनी तयार केले, एवढे अभंग निर्माण झाले महाराज. भगवंताच्या कशा खोड्या होत्या, भगवंताने कोणत्या लीला केल्या, माखन चोरी कशी केली भगवंताने, नवनीताची चोरी कशी केली, त्याचं वर्णन महाराज एका श्लोकामध्ये आहे महाराज. मरकान भोक्षण विभुजती सचे नाम भांडम विणक्ती. हा एक श्लोक आहे महाराज. भगवान जे आहे ते नवनीताची चोरी करत असताना काय काय करायला लागले. खोड्या तर अनेक आहेत महाराज. काल्याच्या कीर्तनात तुम्ही अनेक खोड्या ऐकलेल्या आहेत. देव खोड्या करतो, देव चोऱ्या करतो महाराज. आणि मग सगळ्या गवळणी गारानं घेऊन यायच्या आणि भगवंताला पाहण्या करता यायच्या महाराज. भांडायच्या, पण भांडण झालं का कोणा म्हणायचं, यशोदा झालं म्हणले, आता जाता जाता एकदा दाखव म्हणले तुझा लाला कोठे आहे ते. असं ते पाहिलिया वेध लावी असं ते भगवंताचं स्वरूप होतं. गवळणींना वाटायचं कोणत्या ना कोणत्या निमित्ताने हरीने माझ्या घरात यावं, देवाने माझ्या घरात यावं. घरामध्ये देव आला तर घराचं मंदिर होईल महाराज. आणि घरामध्ये जर वाईट माणूस जर आला तर घरात महाभारत होईल महाराज. भांडणं होत. म्हणून चांगला व्यक्ती आपल्या घरात आला पाहिजे, भगवंत घरात यावेत असं या सगळ्या गवळणींना वाटत होतं महाराज. खोड्या अनंत आहेत. काल्याच्या कीर्तनात तुम्ही ऐकता. एकदा भगवंताने अशी खोडी केली. पहिली खोडी सांगितली बघा, म्हणजे चोरी करायची. म्हणजे चोरी कुठे करायची, दुसऱ्याच्या घरात नाही, स्वतःच्या घरातच चोरी करायची. देव तो देव आहे. अगोदर स्वतःच्या घरात चोरी केली, पण पैशाची नाही. यशोदा मैयाने, यशोदेच्या सासूबाईंचा असा मोठा माठ होता, परंपरेनं आलेला घरातलं महाराज. दूध दुभत्याचं घर होतं आणि असं शिक्यावरती महाराज असं ते सगळं लोणी साठवून ठेवलं होतं. भगवंताला सगळ्यात जास्त आवडतं लोणी. आणि म्हणून यशोदा जे आहे ना ती कामानिमित्ताने काही बाहेर गेली असताना भगवंतानी त्या शिक्याच्या जवळ गेले, वरती पाहिले, हातालाही येत नाही, काय करायला पाहिजे म्हणे. भगवंताने असं लांब दांडकं आणलं, काठी आणली आणि त्या शिक्यावरती जे होत ना महाराज त्याला असं छिद्र केलं आणि ते जे आहे असाडसार खाली पडायला लागलं. मोठा लोण्याचा गोळा भगवंताच्या हातात मावेना. आणि भगवान जे आहेत ना महाराज त्या ठिकाणी एवढे प्रसन्न झाले, कारण भगवान 2 वर्षाचे होते, चालायला लागले होते, पळायला लागले होते, थोडं थोडस कळायला लागलं होतं. आणि भगवंताने असं हातामध्ये घेऊन तो जो आहे लोण्याचा गोळा खाल्ला महाराज. आणि नीट ऐका, खाण्याच्या अगोदर बर का पुढे जे मरकान भोक्षण, अगोदर माकडाला खाऊ घातलं महाराज भगवंताने. अगोदर दुसऱ्याला खाऊ घालतो आणि मग स्वतः खातो, तो देव असतो महाराज. आणि कोणालाच देत नाही, फक्त एकटाच खातो, त्याचं नाव जीव असतो महाराज. हा फरक आहे देवामध्ये संतांमध्ये. म्हणून काही असेल ना वाटून खा, वाटून खातात त्याला प्रसाद म्हणतात. भगवान म्हणतात तो प्रसाद असतो एक प्रकारचा.
आणि त्याची महिमा वेगळीच असते महाराज. सर्वा भूती द्यावे अन्न, भूत मात्रांना अर्पण करावं पुन्हा आपण ग्रहण करावं महाराज. भारतीय संस्कृती अशी आहे, स्वयंपाक करण्याच्या अगोदर गाईला गोग्रास केला जातो. याचा तारतम्य, याचा नीट आहे बरं. याचा अर्थ असा आहे, अगोदर पशु असतील, पक्षी असतील, यांना त्या ठिकाणी अर्पण केलं जातं आणि पुन्हा आपण त्या ठिकाणी सेवन करायचं असतं महाराज. आणि म्हणून भगवंतांनी अगोदर त्या मरकटाला, माकडाला खाऊ घातलं. आजही तुम्ही वृंदावनात गेलात ना, कधी कुणी जर वृंदावनला गेला असेल ना, तर तिथं माकडाची संख्या एवढी आहे महाराज, भयंकर माकड आहेत. मी तिथे 3 वर्ष होतो, मला माहिती आहे. तिथले कोणत्या झाडाला फूल लागत नाही. म्हणजे का? कारण त्याला तोर लागला कीच माकडं खाऊन टाकतात महाराज, ते फळ होऊ देत नाही. तिथे जे आहे ना वृंदावनामध्ये, प्रत्येक घराला जाळे आहेत महाराज. अशा जाळ्या लावलेल्या आहेत ज्या घराला जाळी नाही. आणि माकड एवढं चंचल आहे, घरात जर शिरलं ना महाराज, तुमच्या हातातली पिशवी हिरावून घेऊन जातात ते, चालताना रस्त्यानं देखील. कधी जर वृंदावनला गेलात ना, तर रस्त्यानं असं जात असताना हातात पिशवी वगैरे घेऊन जात जाऊ नका. आणि दुसरं एक सांगतो, वृंदावनात जर गेलात ना, तर चष्मा तेवढा घेऊन जाऊ नका. काय वाकड्या चष्म्याचं त्याचं कोणाला माहिती नाही बरं का सुरेश महाराज. चष्मा बघितला ना तुम्ही, रिक्षामध्ये जरी बसलेले असलं ना, माकड कधी उडी मारत तुझा चष्मा कधी घेऊन जात सांगतात. असं माकड आहे, आजही आहे तिकडे त्या वृंदावनात माकड. तसंच आहे गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये माकडं आहे, तिथे हे आहेत. पण महाराज हे परंपरेनं तिथले ते प्राणी आहेत राहणारे. भगवंताने त्या काळामध्ये त्यांना लोणी खाऊ घातलं होतं. आणि अशा प्रकारे मग महाराज भगवान जे आहेत ना, ते मग आता चोरी तर केली आहे, काय करायचं. भगवंताने एका वासराच्या तोंडाला लावलं माकड. यशोदा म्हणे आली, लाला बोले क्या हुआ? म्हणले आई, म्हणले या वासराने लोणी खाल्ले. खोटं बोलत होते, पण खोटं बोलत असताना देखील महाराज यशोदा मैयाला त्या खोटं बोलण्याचं कौतुक वाटत होतं बरं का. आणि बोलत असताना वाटायला लागलं, वासरू कुठे लोणी खाते का, यानेच खाल्लंय, आपल्या घरात काही कमी आहे का. पण जाऊन बघते तर काय महाराज, तो माठ फुटलेला आहे. वाईट या गोष्टीचं वाटलं, मी एवढा चांगला माठ होता आणि याने फोडला. म्हणजे कृष्णा सांग म्हणले, माठ कोणी फोडला? म्हणले मी नाही फोडला, म्हणले त्या वासरानेच फोडलाय. वासरावरच नाव घातलं महाराज. असे भगवान जे आहेत ना, चौराग्रगण्यम, चौराग्रगण्य म्हणजे चोरी करायला लागले दह्या दुधाची लोण्याचे महाराज. आणि मग महाराज सगळ्या गवळणी येऊन गाराणा करायला लागल्या, कृष्णा तुला मी. यशोदा म्हणायला लागली भगवंताला, चोऱ्या वाढल्या, खूप वाढल्या ना महाराज. मग तिचं वर्णन आमच्या साधू संतांनी केलेलं आहे. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या
नाही महाराज. भगवंताला यशोदा मैया म्हणते, लाला कृष्णा तुला मार खायचंय का म्हणले नंद बाबाचा, आणि अशा खोड्या करू नकोस म्हणे. तुला काय कमी असेल घरामध्ये नाही का खायला तुझ्या? अरे म्हटले आपल्या घरात काही कमी आहे का? भगवान जे आहेत ना ते ऐकायला तयार नव्हते महाराज. सगळ्याच्या सगळ्या त्या गवळ्यांची जी मुलं होते त्या मुलांना घेऊन भगवान जे आहे ते चोऱ्या करायला लागले, आणि इतक्या चोऱ्या वाढल्या महाराज. भगवंताने विचार केला. पुन्हा मग यशोदा मैयेनं थोडासा नवस केला गणपती बाप्पाला. ती ही कथा सांगितली जाते. थोड्या दिवस खोड्या बंद केल्या, आणि जेव्हा गणपती बाप्पाचा तो मोदकाचा नैवेद्य दाखवला त्यावेळेस त्या मोदकासह गणपती बाप्पासह भगवंताने त्या सगळ्यालाच खाऊन टाकलं महाराज. यशोदा मैया म्हणते, कुठे गेला गणपती? म्हणजे गेला पोटात गणपती. देवाला माहिती आहे सगळ्या देवाचा देव मी आहे. नवस केल्याने गणपती बाप्पा का प्रसन्न होणार आहे का? गणपती बाप्पाला मी सामर्थ्य देतो असं भगवंताला एक संकेत सांगायचा आहे. भगवंताने मग महाराज पुन्हा जे आहे भगवंताचं वय वाढायला लागलं. अनेक लीला आणि अनेक भगवंताचे चरित्र आहेत. तदनंतर भगवान जे आहेत ना तिथे राहत असतानाच मग महाराज एक लीला या ठिकाणी सांगितली जाते की भगवान जे आहेत ना त्या गोकुळामध्ये राहत असतानाच भगवंताकडे एक दिवस त्या ठिकाणी यमला अर्जुन नावाचे जे कुबेराचे 2 पुत्र होते त्यांचाही उद्धार भगवंतानी केला. तदनंतर उलुक बंधन ज्याला असं म्हणतात ही या ठिकाणी कथा सांगितली. भगवंताने आणखीन एक कथा सांगितली ती म्हणजे मृदा भक्षण. माती खाल्ली होती भगवंताने. आणि या जर आता कथा जर सांगत जर बसलो ना तर रात्रीचे 8 वाजतील महाराज. हे सगळे चरित्र फार विस्तृत आहेत. फक्त त्यांचा नाम निर्देश घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. भगवान जे आहेत तदनंतर मग यशोदा मैया म्हणते, लाला आता आपल्याला इथं नाही राहायचं, सगळ्यांनी वृंदावनामध्ये जायचंय. गोकुळ सोडतात आणि मग हे वृंदावनामध्ये आले. आता त्या वृंदावनामध्ये महाराज भगवंताला त्या ठिकाणी गोपालन करण्याची इच्छा झाली. देवाचं वय 6 वर्षाचं झालं आहे. आता त्या काळातली शाळा म्हणजे गवळ्यांची शाळा. भगवंतानी छोट्या छोट्या वासरांना घेऊन जे आहेत ते आत त्या वृंदावनामध्ये प्रवेश करायला लागले. आता यशोदा मैया सुंदर पद्धतीने सजवायची महाराज. भगवंताच्या खांद्यावरती कांबळी असायची, भगवंताच्या हातामध्ये काठी, भगवंताच्या हातात एक बासरी असायची. भगवंताला असा त्या ठिकाणी सुंदर बरहा पीडम नटवर वपु कर्णयो कर्णिकारम बिभ्रतवास कनककपीश. गळ्यामध्ये वैजयंती माळा आहे. असं सुंदर सजवून जसं एखादी आई एखाद्या शाळेमध्ये पाठवत असताना मुलाला सजवते तसंच गवळ्यांची शाळा म्हणजे गोपालन करणं होतं. भगवान जे आहेत ते त्या ठिकाणी गोपालन करायला लागले म्हणून त्याचं नाव गोपाल असं पडलं. किती आघासुराला मारलं, बकासुराला मारलं महाराज. अनेक त्यांचे चरित्र अनेक त्यांच्या लीला आहेत, पण वेळ आपल्याकडे फार त्या ठिकाणी कमी आहे. तदनंतर मग येतात घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर सगळीकडे महाराज त्या ठिकाणी वेगवेगळे पक्वान जे आहेत ते तयार करत होते. नंद बाबाला आल्याच्या नंतर विचारले, कोण? भगवंताने. म्हणजे पिताजी हे घराघरामध्ये हे कार्तिक मासात चालू होता म्हणजे दिवाळीचा सण आणि आता ही गोवर्धन पूजा जी आहे ती केली जाते. तसं म्हणजे हे काय कारण आहे नेमके एवढे पदार्थ तयार करत आहेत? ते म्हणले आपल्याला ना इंद्राची पूजा करायची आहे. त्यावेळेस भगवान म्हणतात इंद्राची पूजा यावर्षी करायची नाही. परंपरेनं चालत आलेली इंद्राची पूजा जी आहे भगवंत म्हणतात इंद्राची नाहीये, कारण इंद्राचा देवाचा देव देखील आपला गोवर्धन आहे आणि त्या गोवर्धनाची आपल्याला पूजा करायची आहे असं भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते सांगतात. नंद बाबा सगळीकडे दवंडी देतात आणि सांगतात आपल्याला इंद्र पूजा करायची नाही तर गोवर्धनाची पूजा करायची आहे. आपापल्या बैलगाड्यामध्ये सगळे त्या ठिकाणी पदार्थ घेऊन जे आहेत गोप बालकासह गवळी गवळणी आदी सगळे जण त्या गोवर्धन पर्वताच्या जवळ जातात आणि याच्यामध्ये भगवंत काय सांगतात, गोवर्धन म्हणजे निसर्ग आहे. पाऊस जर पडायचा असेल तर इंद्र पाऊस पडणार नाही. जेवढे तुम्ही वृक्ष लावताल, जेवढे त्या ठिकाणी निसर्गाची हानी तुम्ही करणार नाहीत
तेवढे महाराज निसर्ग प्रसन्न होतो तुमच्यावरती. निसर्गाला देखील निर्माण करणारा तो परमात्मा असल्यामुळे निसर्गाची हानी करू नका महाराज, असा संकेत द्यायचा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारे वृक्ष असतील, झाडी असेल, त्या पर्वताची पूजा आपल्याला करायची आहे असं भगवान श्रीकृष्ण सगळ्यांना सांगतात. आणि सगळ्यांना घेऊन त्या गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी येतात. आजही तुम्ही जर तिकडे वृंदावनात गेलात तर तो पर्वत आहे, त्या पर्वताचा व्यास जो आहे तो 21 किलोमीटरचा आहे महाराज. उंच थोडासा कमी आहे, परंतु त्या ठिकाणी आजही गोवर्धन परिक्रमा केली जाते. जर तुम्ही कधी वृंदावनला गेला तर परिक्रमा अवश्य करा महाराज. त्या ठिकाणी 1 दिवस लागतं, परंतु परिक्रमा करणं हे फार महत्वाचं आहे सांगितलं जातं. आणि म्हणून सगळ्या गवळ्यांनी अशी परिक्रमा केली आणि भगवंताला सांगितलं, कृष्णा म्हणजे आता चलून चलून त्या ठिकाणी थकलो आहोत, आणलेला नैवेद्य लवकरात लवकर अर्पण करून लवकरात लवकर भुका लागली आहेत, आम्हाला प्रसाद घ्यायचा आहे. त्यावेळेस म्हणतात, नाही नाही म्हणले, प्रसाद तुम्ही ठेवा. सगळे जर गोवर्धनाचा त्या ठिकाणी जय जयकार करायला लागले. म्हणले, कृष्णा तुझा गोवर्धन कुठं आहे महाराज? अगोदर मोठ्याने सर्वजण जय जयकार करायला लागले. बोलिये गोवर्धन भगवान की जय. जय जयकार करत असताना त्या डोंगर जो आहे किंवा तो पर्वत आहे त्याच्या मध्यभागातून भगवंतासारखं स्वरूप प्रकट झालं, ज्याने जो पदार्थ त्या ठिकाणी आणलेला होता ते सगळेच सगळे गोवर्धनाने खाल्ले. चलून सगळ्याला भुका लागलेल्या होत्या. आता मला सांगा, आपण नैवेद्य दाखवतो का खाऊ घालतो देवाला? दाखवतो. आणि देव जर खाल्ला असता तर माणसाने दाखवले नसतात रोजच्या रोज महाराज. सगळं आणलेलं सगळं देवाने खाल्लं. म्हणजे हे कृष्णा, दरवर्षी आम्ही नैवेद्य इंद्राला दाखवतो आणि पुन्हा प्रसाद म्हणून आम्ही खातो. या म्हणजे तुझ्या देवाने सगळंच आमचं खाल्लं, म्हणजे आता आम्हाला भुका लागल्या. घाबरू नका म्हणे, मी जे आहे भगवान एका हाताने देतात. नीट आहे का? देवाला एका हाताने जर दिलं ना तर तो आपल्याला 10 हाताने देतो. तसं तुम्ही जे जे आणलंय ना त्याच्या दुप्पट तिप्पट त्या ठिकाणी तो तुम्हाला देईल. म्हणजे जे आणलं होतं ते त्या ठिकाणी महाराज सगळ्याला दुप्पट दिसायला लागलं. आणि सगळ्यांनी मग महाराज त्या गोवर्धनाची पूजा वगैरे केली आणि प्रसाद म्हणून तो त्या ठिकाणी नैवेद्य ग्रहण केला. आपली वेळ जी आहे ती झालेली आहे. या ठिकाणी आपणही गोवर्धन पर्वताची पूजा करणार आहोत आणि गोवर्धनाचाच प्रसाद आज आपल्याला सगळ्या या ठिकाणी मिळणार आहे. आज थोडासा विलंब उशीर झाला होता म्हणून थोडासा अर्धा तास एक्स्ट्रा घेतलं बरं का. नाही तर मी टाइम जो आहे अगदी ऍक्युरेट त्याचं पालन करत असतो. तू आपल्याला उशीर झालेला असल्यामुळे 4:30 आज या ठिकाणी झाले. उद्या जे आहे भगवान श्रीकृष्णाचा विवाह सोहळा रुक्मिणी स्वयंवर आहे. तुम्हाला सांगण्याची गरज नाही, सगळ्याला वाट आहे. आणि उद्या येत असताना सगळ्यांनी जसं लग्नाला येतो त्या दिवशी जसं जन्मोत्सव होता तसं रुक्मिणी स्वयंवर आहे. उद्या आपल्याला हे नगर हे द्वारिका करायची आहे. द्वारिका आणि द्वारकेमध्ये सगळेजण त्या ठिकाणी महाराज जसं पाहुणे आप्तेष्ट जसं आले होते, सोयरे दायरे आले होते, तसं उद्या सगळे सोयरे होऊन यायचं आहे. लग्नाला आपण या ठिकाणी वराडी म्हणून येणार आहोत आपण सगळेजण. आणि आल्याच्या नंतर सगळ्यांनी येत असताना उद्या जे आहे त्या लाल रंगाच्या साड्या परिधान करून या. म्हणले महाराजांनी काय लावले? म्हणले हे लाल पिवळ्या अशा साड्या, असं काही नाही. ज्यांच्याकडे असतात त्यांनी लाल रंगाच्या साड्या या ठिकाणी परिधान करून या. आणि त्या ठिकाणी जसं लग्नाला आलो तसं आहेर घेऊन या. आहेर तेवढा विसरू नका, कारण आहेर जो आहे तो भगवंता करताय, माझ्या करता नाही बरं का. तो भगवंताच्या माध्यमातून पण तो प्रसाद आपल्याला मिळतो. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही आहेर घेऊन या, आहेर करा आणि आपापल्या घरी मात्र जेवायला जा. असं नाही जेवायला आहे, रोज जेवायला आहे. पाहुणे मंडळींनी यायचं, आहेर करायचं आणि जेवणही करून जायचं महाराज. घाबरू नका. आणि म्हणून उद्या रुक्मिणी स्वयंवर आहे. आणि ज्यांच्याकडे लाल रंगाच्या साड्या नसतील त्याने रात्री आपल्या मालकाला जेवणाच्या बसण्याच्या अगोदर सगळ्यांनी म्हणायचं, लाल साडी तर जेवायला, लाल साडी तर जेवायला, लवकरात लवकर लाल साडी घेऊन या तर जेवायला वाटते म्हणायचं. परिसरातली माणसं म्हणतील, महाराज आमच्या पती पत्नीत भांडण लावायला आलात का? असं नाहीये महाराज. सध्या सुजलाम सुफलाम असं वातावरण आहे. कुणी गरीब राहिलं नाही महाराज. सगळ्याला लाडकी बहीण आलेली तर आहेच, पैसे तर असणार. आज सध्या अशी परिस्थिती आहे, त्या साड्या देखील महाराज वर्षभर वाट बघतात कपाटातल्या. आज माझा नंबर येईल, उद्या तुझा नंबर येईल, उद्या माझा नंबर. वर्षभर नंबर येणार नाही. एवढ्या साड्याचे सगळे कपाट भरलेले आहेत हेही मला माहिती आहे. चांगली वेळ आहे आपल्याकडे. पूर्वीच्या काळी लोकांना ठिगळं लावून महाराज त्यांनी साड्या घातलेल्या, असाही वेळ होता. पण आज काही तशी परिस्थिती राहिलेली नाहीये.
उत्तम आहे, समृद्धी आहे, सगळीकडे चांगलं आहे. अशा पद्धतीचीच आपली समृद्धी वाढण्याकरता आणि आपण उत्सव साजरे करण्याकरता सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. आणि रुक्मिणी स्वयंवरचाही उद्या आपण त्या ठिकाणी आनंद घेऊता. आजची कथा आपल्याला इथेच या ठिकाणी थांबवायची आहे. छोटस भजन घेऊता आणि त्यानंतर मग आरती जी आहे ते आपण त्या ठिकाणी करूता महाराज. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोपाल 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 राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे जय हो जय श्री भागवता आरती करो श्री शुक मुनि ने परम भक्ति ने नाना परी ने गाई ले जा हरि चरिता आरती करो आरती करो वेद करो से मधुर पड़ा सागर से मुनि सकल से Thank you.
जन्म